सर्वप्रथम मी स्पर्धा जे आयोजक आहेत त्यांचं करवीर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन तर्फे आभार मानतोय। एक छानसं सुंदर नियोजन केलेलं आहे बावड्यामध्ये। बऱ्याच लोकांची इच्छा असते की लाईटला खेळायची वगैरे, ती पण ग्रामीण भागातील खेळाडूंची इच्छा पूर्ण झालेली आहे आणि स्पर्धेचं एकदम सुंदर मैदान एकदम सुंदर आहेत। त्याचबरोबर प्रेक्षक वर्ग, अंपायर सगळे एक चांगलं तिने नियोजन केलेलं आहे आणि कुठल्याही स्पर्धेला अजिबात गालबोट लागलेलं नाही आणि फायनल मॅच सुद्धा एक चांगली होईल। दोन्ही संघ चांगलेच आहेत, दोन्ही संघातनी पण ग्रामीण आणि शहरी असा दोन्ही भरणा आहे। दोन्ही टीममध्ये चांगले खेळाडू आहेत आणि एक आम्ही पण ग्रामीण करवीरमधनं एक प्लॅटफॉर्म खेळाडूंना द्यायचा प्रयत्न केला आहे। त्यातले पण 5-6 खेळाडू बाहेर जातात प्रोफेशनल खेळायला, त्यातले इथे खेळाडू आहेत आणि बावड्याच्या ग्राउंडनं नेहमीच चांगले खेळाडू तयार केलेले आहेत। क्रिकेटची पंढरी म्हणून बावडा ॲक्च्युली पूर्वी बावड्याची टीम म्हणजे एकदम स्ट्रॉंग टीम अशी म्हणायची आणि एक चांगला प्लॅटफॉर्म कोल्हापूरच्या खेळाडूसाठी दिलेला आहे। इथून पुढे अशी स्पर्धा व्हावी। बंटी पाटील साहेब आणि ऋतुराज दादा पाटील साहेब यांच्या माध्यमातून यांच्या सहकारातून सगळीकडे स्पर्धा चांगल्या होत आहे। या स्पर्धेलाही त्यांचं बहुमूल्य सहकार्य आहे। मी पुन्हा एकदा करवीर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनतर्फे या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो आणि इथून पुढे असेच ठेवावी आयोजकांना मी अशी विनंती करतो। थँक्यू, धन्यवाद। तर करवीर ग्रामीण कडूनही ह्या स्पर्धेकरता खूप साऱ्या मोलाच्या शुभेच्छा आहेत। आपण सामन्याकडे वळूया। धन्यवाद, थँक्यू। दोन्ही संघाचे राखीव खेळाडू चला आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचे। दोन्ही संघाचे राखीव खेळाडू स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स आणि अनबॉक्स मोबाईल स्पोर्ट्स राखीव खेळाडू या ठिकाणी आलेला आहे। स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स अतिरिक्त खेळाडू यांना विनंती आहे। वळी आपण अंतिम फेरीचा थरार पहिला चेंडू बॅटच्या पट्ट्यात या ठिकाणी घेतला, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू गेला तर अर्थात आपण पाहतात तो सिलिम पटापला इथे 1 धावेचे योगदान मिळालं। प्रथम फलंदाजी करताना डावाची सुरुवात करतोय तो संदीप चौगळे आणि त्याला साथ देतो किरण। पहिलं षटक घेऊन गोलंदाज योगेश कांबळे यावी आपल्या बॉलिंग मार्कवर पहिलं षटक पॉवर प्लेचं 2 षटक 30 शॉट सर्कलच्या बाहेर आणि या 30 शॉट सर्कलच्या माध्यमातून आपण पाहतात 7 क्षेत्ररक्षक गोलंदाज यष्टरक्षक 9 खेळाडू 30 शॉट सर्कल मध्ये। समोर मात्र असेल फलंदाज किरण सादळे यावेळी मात्र चांगला चेंडू पहा, अतिशय सुंदर गुडलिंग स्पॉटवर चेंडूची फेकी केली, उंची कमी ठेवली आणि किरणला या ठिकाणी बीट केलं। 2 चेंडूची समाप्ती, धावा येतात 1। अनबॉक्स मोबाईल स्पोर्ट्स या संघाने प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचा प्रयत्न केला। प्रथम फलंदाजी पत्करली संघनायक अवधूत पाटीलनी आणि अर्थातच पहिल्या 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 1 धावेचे योगदान संदीप चौगे याच्या माध्यमातून। गोलंदाज योगेश कांबळे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर मंडई एंड कडून पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुढे सरसावून खेळायचा होता, मात्र पंचांचा स्वैरचा इशारा येतोय। 1 धावेचे योगदान इथे मिळेल, धावफलकात वाढ होईल 2 बिनबाद 2। सुरुवात आहे ती अनबॉक्स मोबाईल स्पोर्ट्स संघाची। योगेश कांबळे गोलंदाज ज्यांनी स्वैर चेंडू इथे फेकला, पहिल्या चेंडूवर 1 धावेचे योगदान इथे मिळालं होतं, त्यानंतर चेंडू निर्धाव इथे पाहायला मिळाला। 2 धावा धावफलकावर। शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट गली, शॉर्ट पॉइंट, 1 क्षेत्ररक्षक या ठिकाणी मिड ऑफ युवरचना असताना गोलंदाज योगेश कांबळे। पुढचा चेंडू हलकासा चेंडूला खेळलाय शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये, इथे पॉइंटचा क्षेत्र चेंडूवर येईल, त्यामुळे 1 धाव धावफलकात नोंदवली गेली। 1 धावेचे योगदान, 3 धावा धावफलकावर, 1 धाव मिळतं ती फलंदाज किरणला। आता मात्र समोर संदीप चौघे खेळण्यासाठी तयार असेल 1 या धावसंख्येवर। ऑनसाइडला आपण जर पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, 1 क्षेत्ररक्षक या ठिकाणी अर्थात डीप मिड विकेट आणि 1 क्षेत्ररक्षक यावेळी मिडान या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करताना मिडाफ आणि मिडान तैनात केले गेले। पुढचा चेंडू 10 ते 12 प्लनचा रनअप, पुढचा चेंडू या ठिकाणी मैदानामध्ये पुन्हा एकदा हलकसा चेंडूला खेळलाय, दिशा दिली गेली, चेंडू गेला तो अर्थात पॉइंट क्षेत्रामध्ये, इथे 1 धाव आणखी धावफलक नोंदवली गेली। 4 धावा धावफलकावर। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ मैदानामध्ये KPL कोल्हापूर प्रीमियर लीग 2026 चौथं पर्व अंतिम सामना आणि या अंतिम सामन्यामध्ये प्रथम क्रमांक 1 लाखाचं पारितोषिक आणि भविष्य चषकाचा मानकरी कोण ठरेल याचं उत्तर आपल्याला काही वेळानंतर आपल्याला पाहायला मिळेल। बघूया मैदानाकडे। गोलंदाज तयार योगेश कांबळे रिव्हर्सिव खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण इथे बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही। चेंडू आपण पहिला यष्टरक्षक चेंडूला या ठिकाणी चेंडूला पकडला, कोणती धाव इथे येत नाही। धावफलकावर येऊन पोहोचला त्या 4 धावा।
समोर फलंदाज किरण रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न इथे केला. बॅट चेंडूचा संपर्क तितकासा चांगला आला नाही. चेंडू मात्र निर्धाव. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर एक सुरेख खेळपट्टी आणि त्याचबरोबर सुंदर असं हे मैदान. या माध्यमातून पुढचा चेंडू पुढे सरसावलाय. चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय. लॉंग ऑन साइडला चेंडू जाईल तो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, वाईडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतात. या ठिकाणी अतिशय सुंदर फटका आणि येतोय. अर्थात या ठिकाणी एक सुरेख फटका आणि 4 धावांचे योगदान. संघाची धावसंख्या 8च्या घरामध्ये. पहिले षटक इथे आपण पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये 8 धावा इथे खर्च केला योगेश कांबळेने. पहिले षटक फेकत असताना स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स या संघाच्या किरण याच्या बॅटमधून आले एक चौकार. 5 धावा संदीप चोगळे खेळतोय वैयक्तिक 2 या धावसंख्येवर. पहिले षटक समाप्त. एक षटक 0 निर्धाव. 8 धावा आणि कोणती सफलता नाहीये. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे. पॉवर प्लेचं दुसरे षटक इथे पाहायला मिळेल. या षटकामध्ये देखील दुसरं 2 क्षेत्ररक्षक 30 षटकाच्या बाहेर असतील आणि कॉलेज एंड कडून गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय विकास भवड. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण इथे सजवलं गेलं. शॉर्ट थर्डमॅन तुम्ही पाहतात. एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी अर्थातच शॉर्ट पॉइंटला, एक क्षेत्ररक्षकाला घेतलंय शॉर्ट कव्हरला आणि एक मिड ऑफ हिरोइशना ऑफ साईडला. ऑन साईडला आपण जर पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग आहे, एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट, एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी अर्थात डीप मिड विकेट आणि एक मिड ऑन. या दरम्यान गोलंदाज विकास बाबड गोलंदाजीच्या मार्कवर एक यशस्वी गोलंदाज या स्पर्धेमधला. स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून यावेळी दुसरे षटक. पहिला चेंडू या षटकातला. यावेळी बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतला. इथे मात्र एक मोठा फटका खेळला गेला. अर्थात मिड विकेट सीमारेषेपलीकडे आलेला हा एक शानदार गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावा. 6 धावांचे योगदान मिळते संदीप चौगलेला. षटकाराची या ठिकाणी निश्चित मुहूर्तपड होते ती या दुसऱ्या षटकामध्ये आणि एकूण धावा धबलकर जाऊन पोहोचल्या त्या 14. सुंदर फटका इथे पाहायला मिळाला. प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी या ठिकाणी योगेश पाटोळी सर आणि त्याचबरोबर सिद्धार्थजी माडी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. तर 14 धावा धाबलकावर षटकार आला तो संदीप चौगेच्या बॅटमधून. एक निश्चित मनगडी ताकदीचा वापर केला आणि चेंडूला सरळ मिडविकेट क्षेत्रामध्ये भिरकावून दिला. वरटपणे मैदानाकडे पुढचा चेंडू. यावी चेंडूला सरळ बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केला होता. ऑफ ड्राईव्ह ज्याला म्हटलं तर चेंडू आपण पाहतात तो इथे गेला मिड ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्रशे चेंडूवर येतोय. एक धाव पुन्हा एकदा संदीप चौगलेच्या खात्यामध्ये जोडलं गेलं. एक धावेच्या माध्यमातून धावलका धावा येतात त्या 15. 15 समोर मात्र किरण 5 या वैयक्तिक धावसंख्या खेळण्याची सज्ज आहे. दोन्ही फलंदाज उजव्या हाताची फलंदाजी करणारे. क्षेत्रक्षेत्रामध्ये थोडासा बदल. मिड ऑफच्या क्षेत्रक्षकाला थोडासा या ठिकाणी घेतला गेल्याचं शॉट कव्हर क्षेत्रामध्ये आणि गोलंदाज विकास बोवड पुन्हा एकदा 55 डावीकडून उजव्या हाताने. यावेळी चेंडूला उंचावून खेळायचा होता. चेंडू खाली राहिला. इथे मध्ये ड्राईव्ह केलं गेलं. चेंडू गेला तर मिड ऑफ क्षेत्रामध्ये. इथे क्षेत्रशिक चेंडू येतोय. पुन्हा एकदा 1 धावीचं योगदान इथे मिळालं. 1 धाव संघाला. अनबॉक्स मोबाईल स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या बिनबाद 16 धावांची पार्टनरशिप भागीदारी या दोन्ही फलंदाजांमध्ये. एका बाजूला संदीप चौगले, दुसऱ्या बाजूला किरण. पुन्हा एकदा पुढील चेंडूसाठी या ठिकाणी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला. कव्हर ड्राईव्ह गोलंदाजाच्या दिशेने चेंडूची फेकी केली गेली होती ती अर्थात कव्हरच्या क्षेत्ररक्षकांनी तोपर्यंत 1 धाव रोखता आले नाही. एका धावीचं योगदान इथे मिळालं. एकूण धावफलकात वाढ झाली ती 17 आणि खतरा असं म्हटलं जातं कारण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये अशुभ धावसंख्या म्हणून 17 म्हटलं जातं. आणि या अशुभ धावसंख्या पाहूया काय घडणार काय बिघडणार. संदीप चौगले या ठिकाणी एक षटकाराच्या माध्यमातून खेळतोय तब्बल वैयक्तिक 10 धावसंख्येवर आणि किरण या खेळतोय एक चौकाराच्या माध्यमातून तब्बल 6 या वैयक्तिक धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 विकास भवड. आपल्या बॉलिंग बरोबर 10 ते 12 रनचा रनअप आहे. 55 डावीकडून उजव्या हाताने पुढच्या चेंडूसाठी
यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आता 30 यार्ड सर्कलचा भेदला गेला आणि लॉंग ऑन सीमारेषे कडे येतो एक शानदार फटका येतोय चौकार. किरणच्या बॅटमधील चौकार 21 धावसंख्या धावफलकावर, ज्याला 21चा शुभांक असं म्हणलं जातं, कारण 21 मोदक 21 दोघांच्या जोड्या आपण श्री गणपती बाप्पाला अर्पण करत असतो आणि 21 आकडा हा आपल्या गाडीवर मिळण्यासाठी आपण आरटीओ ऑफिसमध्ये खूप प्रयत्न करतो. तर 21 धावा धावफलकावर. पंचाची डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला. यावेळी मात्र चेंडू सीमारेषेकडे येतोय, लॉंग ऑफला येतोय. गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. 6 धावांचं योगदान इथे मिळालं. एक चांगली फलंदाजी तुम्हाला पाहिली, सलामीची जोडी मैदानामध्ये आहे आणि षटक क्रमांक 2 आणि या दुसऱ्या षटकामध्ये आपण किरणच्या बॅटमधून एक सुंदर फटका. षटकार 6 धावांचे योगदान. मगाशी आले चौकार, या ठिकाणी आले षटकार. त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल या ठिकाणी 16 आणि एकूण धावफलका धावेून पोहोचल्यात 27. षटक क्रमांक 2 या षटकाचा विचार केला तर विकास भवड या गोलंदाजावर हल्ला चढवला आणि तब्बल या षटकात त्यांनी 19 धावा या ठिकाणी गोळा केल्या. योगेश कांबळे यांनी तब्बल 8 धावा चांगलं षटक फेकलं होतं. 2 षटकात 13.30च्या सरस 13.50च्या सरासरी तब्बल 27 धावा धावफलकार आल्यात. 2 षटकं पॉवरची षटकं संबंध झाली. क्षेत्ररक्षण आता विस्तारले असेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन आणि या ठिकाणी मंडईकडून नवीन षटक घेऊन गोलंदाज सूरज सिकलगार या ठिकाणी वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 30 षटक घेऊन या ठिकाणी स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट या संघाचा गोलंदाज. समोर खेळणारी तयार आहे तो फलंदाज संदीप चौगळे. 1 षटकाराच्या माध्यमातून त्यांनी 10 धावांचं योगदान दिलं. 27 धावा धावफलक. षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानामध्ये मंडई एन कडून पंचाच्या डावीकडून उजवीकडून यावी उजव्या हाताने हलकसा चेंडूला खेळलाय. चेंडू जातोय तो अर्थात या ठिकाणी गली क्षेत्रामध्ये शॉर्ट पॉइंट आणि गली क्षेत्रामध्ये इथे क्षेत्ररक्षक चेंडू येतोय. तो पण 1 धावफलक नोंदवले. संदीपच्या खात्यामध्ये 1 धावेचे योगदान. त्याची वैयक्तिक धावसंख्या 11 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28. 7 षटकांचा हा अंतिम लढत, फायनल मेगा फायनल. कोण जिंकणार, प्रथम क्रमांक 1 लाख आणि भव्य चषकाचा मानकरी ठरणार, याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळेल. अनबॉक्स विरुद्ध स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स यांच्यामध्ये ही लढत. पुन्हा एकदा या मैदानाकडे किरण खेळण्याची तयार असेल. यावी किरणने देखील हलकसा चेंडूला खेळलाय पॉईंट क्षेत्रामध्ये. इथे गली आणि पॉईंट क्षेत्रामध्ये शेतीची चेंडू येतो. तो म्हणतात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला, थोडंसं मिक्स फील्ड आणि तिसरी धाव देखील सहजगत इथे मिळाली. 3 धावांचे योगदान. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहिले. 3 धावांचे योगदान किरणच्या खात्यामध्ये जमा केलं जातात. 3 धावा संघाच्या खात्यात जमा होतात आणि एकूण धावफलका धावा येतात त्या 31. बिनबाद 31. संदीप चौगळे आणि किरण साधे यांच्या मध्ये ही भागीदारी पहिल्या विकेटसाठी पाहायला मिळेल. नाबाद भागीदारी 31. षटक क्रमांक 3 म्हणजे प्रति षटक 10ची सरासरी राखण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो अनबॉक्स मोबाईल स्पोर्ट्स संघ प्रथम फलंदाजी करताना. मैदानाकडे पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिले. चेंडू गेला तो अर्थात गली क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडू येईल. 1 धावेचं आणखीन योगदान इथे मिळेल. 32 धावा धावफलकावर. हलकसा चेंडूला खेळण्यामध्ये आपण पाहिलं अकोटप्याचा किंवा फुटबॉल चेंडू आला तर या ठिकाणी षटकार चौकाराची कामगिरी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. ती संदीप चौगळे आणि किरण साधलेच्या बॅटमधून, पण तो चांगल्या चेंडूला मात्र चांगली दिशा दिली. अर्थातच आपण पाहतात या ठिकाणी पॉईंट क्षेत्रामध्ये धावांचं योगदान इथे मिळालं. 32. यावेळी मात्र त्रिफळा उद्ध्वस्त उजवी यष्टी या ठिकाणी वाकवली गेली आणि एक सुंदर चेंडू यॉर्कर मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि फलंदाज या ठिकाणी मैदानातून परतला तो अर्थात किरण साधळे, ज्याने षटकार चौकारांची बरसात केली होती. 2 चौकार 1 षटकाच्या माध्यमातून त्याने खेळी सजवली होती. इथे मात्र पहिला सफलता गोलंदाजाला मिळाली.
आणि संघाचा संघनायक अर्थात अवधूत पाटील या ठिकाणी अनबॉक्स संघाचा या ठिकाणी मैदानामध्ये येतो 3ऱ्या क्रमांकावर. याच मैदानावर डोगरा चषक हे 29 जानेवारीपासून क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळेल. याच मैदानावर ज्यांना या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल त्यांनी आयोजकांशी संपर्क हॉटेल सन्मान इथे संपर्क साधायचा आहे. 29 जानेवारी आणखीन 4 दिवस 77,777 रुपये प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक. तर वळी आपण मैदानाकडे. यशस्वी गोलंदाज नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अवधूत पाटील संघनायक या संघाचा. अनबॉक्स मोबाईल या स्पर्धे ज्याने या स्पर्धेमध्ये खूप धावांचं योगदान दिलं, चौफेर फटकेबाजी केली. अतिशय महत्वाच्या सामन्यामध्ये पाहत अवधूत पाटील कशा प्रकारची फलंदाजी करतोय. सूरज शिकळकर गोलंदाज, यशस्वी गोलंदाज ज्याने पहिली विकेट प्राप्त केली, या विकेटसाठी सज्ज होतोय. दरम्यान हा निर्धाव चेंडू अवधूत पाटील यांनी पहिला चेंडू खेळला. पहिला चेंडू निर्धाव. धावफलकात धावा आहेत त्या 32. पंचाच्या उजवीकडून गोलंदाज आपण बादात मंडई एन कडून यावी सूरज शिकलगार यावी गोलंदाजीसाठी सज्ज आहे अवधूत पाटीलसाठी. पुढचा चेंडू यावी ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. चेंडू आपण पाहतात तो जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. वाडीस लांगून क्षेत्राच्या चेंडू येतोय. चेंडूची फेकी करेल आणि अवधूत पाटील यांनी आपलं खातं उघडलं. 2 चेंडूंचा सामना केला. 1 धावीचं योगदान त्याच्या खात्यात नोंदलं गेलं. संघाची धावसंख्या धापलकर इथे 33 आणि त्याचबरोबर या ठिकाणी 30 षटक समाप्त होते. प्रति षटक 11च्या सरासरी तब्बल 33 धावा धापलकर नोंदवल्यात. अनबॉक्स मोबाईल स्पोर्ट्स या संघाने. एक फलंदाज मात्र बाद झाला. पहिला फलंदाज बाद झाला होता तो किरण साधले ज्याने तब्बल 9 चेंडूमध्ये 19 धावांचं योगदान दिलं. या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी सूरज शिकळकर स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स या संघाचा गोलंदाज ज्याने 6 धावा देत एक फलंदाजाला माघारी परतवलं. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4थं षटक मार्गस्थ मैदानामध्ये येईल कॉलेज एंड कडून आणि 4थं षटक घेऊन गोलंदाज यावी गोलंदाजीसाठी सज्ज होईल मेडिकल कॉलेजच्या एंड कडून. विकास मोवड वैयक्तिक 2रं आणि संघाचं 4थं षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाजीसाठी 33 धावा धापलकावर. 1 गडी बाद 33. अवधूत पाटील समोर आहे. विकास मोवड आपल्या बॉलिंगवर क्षेत्रक्षण पूर्णपणे विस्तारलेलं तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे. जाऊया मैदानाकडे. पंचाच्या डावीकडे उजव्या हाताने विकास मोवड 4थ्या षटकातला पहिला चेंडू फेकणे तयार आहे आणि समोर अवधूत पाटील संघनायक 1 या धावसंख्येवर. पहिला चेंडू या षटकातला ऑन साइडला चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आपण पाहतात लॉंगर क्षेत्रामध्ये जाईल. क्षेत्रक्षक चेंडूवर येतोय तो पण 1 धाव इथे धावफलकार आणखी नोंदवली. अवधूत पाटील याच्या धावसंख्येत 1 बदल. 2 या वैयक्तिक धावसंख्येवर आणि संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. अनबॉक्स मोबाईल स्पोर्ट्स संघाची धावसंख्या धावफलकार येते ती 34. अवधूत पाटील यांनी सलग 2 षटकार मारले तर 500 रुपयाचा पारितोषिक आहे. गुरुदेव लगडे सरांच्या माध्यमातून. समोर मात्र फलंदाज या ठिकाणी संदीप चौघे यावेळी चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडूवर सुरेख फटका होता पण या फटक्याचं रूपांतर मध्ये झेलात केलं. इथे आपण पाहतात टाळ्यांचा कडकड इथे झाला क्षेत्ररक्षकासाठी आणि मिडाम क्षेत्रामध्ये हा झेल घेऊन फलंदाज या ठिकाणी मात्र मैदानात उतरला. संदीप चौघे याची खेळी या ठिकाणी समोर टाळ्यांचा कडकड इथे पाहायला मिळाला अंतिम लढतीमध्ये आणि अशा प्रकारे या ठिकाणी दुसरा फलंदाज मैदानातून गमावला. 34 या धावसंख्येवर अनबॉक्स मोबाईल स्पोर्ट्स. गोलंदाज विकास बोर्डला या ठिकाणी एक विकेट प्राप्त करण्यामध्ये यशस्वी ठरला पण क्षेत्ररक्षक कौतुक करावं लागेल कारण या ठिकाणी तुम्ही पाहतात एक सुरेख फटक्याचं रूपांतर झेलामध्ये केलं कारण लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये असला फलंदाज या ठिकाणी मिड ऑफ क्षेत्रामध्ये आला. सुंदर झेल घेतला आणि फलंदाज माघारी परतवलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये 34. डोगरा चषक हा 29 जानेवारीपासून याच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं प्रथम 77,777 रुपये आणि द्वितीय पारितोषिक 51,000. तृतीय पारितोषिक 11,000
ही स्पर्धा 29 पासून या ठिकाणी पाहायला मिळेल. कृपया आपण आयोजकांशी संपर्क साधा. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. 2 गडी बाद 34 आणि स्पर्धा ही लीग पद्धतीने आहे. डोगरा चषक ही क्रिकेट स्पर्धा लीग पद्धतीने इथे खेळवण्यात येत आहे 29 जानेवारी पासून. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये साहिल साहिल मोमीन चौथे षटक मार्गस्थ मैदानामध्ये. दरम्यान या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला. निश्चित ऑन साईडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. इथे दुसरी धाव सहजगत्या धावपलकर नोंदवली. 2 धावांचं योगदान इथे मिळालं. 2 धावांनी साहिल मोमीनने आपलं खातं उघडलं. संघाची धावसंख्या 2 पुढे सरकेल. धावपलकर धावा येतात त्या 36. विकास आपल्या बॉलिंग मार्कवर मेडिकल कॉलेजच्या एंड कडून पंचायत डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू. या ठिकाणी मात्र चेंडू खेळायचा प्रयत्न केला. आपण पाहता चेंडू जातो शॉर्ट कव्हरला. 1 धावीचं योगदान इथे मिळालं. आणखीन धावसंख्येत एक बदल. श्रीकांत सावंत साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. श्रीकांत चव्हाण साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. त्यांना विनंती अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न होऊन अंतिम लढतीची या ठिकाणी आपण आनंद घ्यायचा आहे. आणि अतिशय मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी सरांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. वळूया मैदानाकडे. गोलंदाज विकास भवड यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक या चेंडूवर येतोय. चेंडूला अडवतोय. 1 धाव इथे पूर्ण केली गेली. यष्टीच्या दिशेने चेंडूची निश्चितच फेकी केली गेली. 1 धाव आणखीन धावपलकर इथे मिळाली. 1 धाव मिळते ते फलंदाजाला आणि 1 धाव मिळते ते साहिल मोमीनला. अवधूत पाटील 3 या धावसंख्येवर. साहिल मोमीन 3 या धावसंख्येवर. एकूण धावा धावपलकर येऊन पोहोचल्यात 38. चौथे षटक मार्गस्थ मैदानामध्ये. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुढच्या चेंडूसाठी. यावेळी मोठा फटका खेळायचा होता. बॅट चेंडूचा संपर्क इथे आलेला नाही. चेंडू आपण पाहता तो गेला शॉर्ट अर्थात फाईन लेग क्षेत्रामध्ये. इथे क्षेत्ररक्षक 22चा इशारा येतोय पंचांचा. 1 धाव आणखीन धावपलकावर. 39 धावा. 4 षटकांची खेळ इथे समाप्त होतोय. 4 षटकामध्ये 39 धावा धावपलकर नोंदवले. त्या अनबॉक्स मोबाईल स्पोर्ट्स संघाने तब्बल 2 फलंदाज गमावले. आणि या ठिकाणी मात्र आता आपण 3 षटकांचा अजूनही खेळ बाकी. अंतिम फेरीची लढत. आणि या अंतिम फेरीच्या लढतीमध्ये या 3 षटकात काय घडणार काय बिघडणार या क्रिकेटच्या गुरुशर त्याचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी आपल्याला घेऊन जात आहे कोल्हापूरचा एक सुरेख गोड आवाज राकेश गाडगे सरांकडे. ओव्हर टू राकेश गाडगे. तर या ठिकाणी सामाजिक कार्य करतोय माननीय प्रदीप उल्पे साहेबांचं आगमन होतंय. मी स्पर्धा समितीचं स्वागत करतो आणि प्रदीप उल्पे साहेबांना मी विनंती करतो की आपण पाहुण्या कक्षामध्ये स्थानापन्न होऊन घ्या आणि या सामन्याचा आनंद आपण लुटायचा आहे. तर क्रिकेटच्या या पंढरीमध्ये म्हणजेच कोल्हापूर जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातील क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बावडा क्रिकेट पॅव्हलियन मैदानामध्ये उपस्थित या मायबाप क्रिकेट रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. जर जिथे क्रीडा रसिक आहेत जिथे या खेळाचे चाहते आहेत तिथेच ही स्पर्धा संपन्न होत असते. आणि बावडा हे असं एक उगम स्थान आहे क्रिकेटचं की जिथे क्रिकेटचे खेळाडू घडतात, क्रिकेटचे खेळाडू तयार होतात. बावडा म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजे बावडा हे समीकरण गेल्या 20 वर्षामध्ये तयार झालेलं आहे. कारण की जिथे कोल्हापूरमध्ये फुटबॉल नगरी आहे, फुटबॉलला जिथे एक मोठं वलय निर्माण केलंय तेच वलय क्रिकेटसाठी या बावड्याच्या नगरीनं इथं उपलब्ध करून दिलेलं आहे. या क्रिकेटच्या खेळाडूंना तब्बल 400 खेळाडूंच्या माध्यमातून 218 उत्तम हिरे वेचून ही स्पर्धा आपल्या समोर येथे आलेली आहे. ती स्पर्धा म्हणजे कोल्हापूर प्रीमियर लीग 2026 पर्व चौथे आणि चौथ्या पर्वातील अंतिम दिवस अंतिम सामना आपल्या समोर सजलेला आहे. 2 दिग्गज संघ अनबॉक्स मोबाईल वेब स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स कोडित्रे आमने सामने भिडलेले आहेत. अनबॉक्स मोबाईल करणाऱ्या अवधूत पाटीलने नाणेफेकी जिंकून फलंदाजी स्वीकारली होती आणि पहिल्या
4 षटकांमध्ये तब्बल 40 पर्यंत मजल मारलेले आहे. 39 धावसंख्या फलकावर लागलेले आहे. अजून ही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूंचा खेळ होणार आहे आणि येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये अंतिम सामन्यासाठी ही ट्रॉफी उंचावण्यासाठी किती धावा फलकावर लावतोय आपण पाहायचं आहे. गोलंदाजी एंड होतो आता बदललेला आहे. सूरज चिखलगार गोलंदाजी मार्क वरती येतोय मार्केट हेलच्या दिशेने. यावेळी हलका फ्रेस करतो चेंडूला मिडॉनच्या ठिकाणी चेंडू येतो. लंगाचा खेळाडू वेगवान पद्धत चेंडू येतोय. एक धाव पूर्ण अतिशय वेगवानरित्या प्रतीक पाटील कर्णधार चेंडूवर सरसावतोय. एकच धाव देतोय. हीच खेळी जीव तोडून खेळायचा प्रयत्न सुरू आहे कारण की ट्रॉफी आहे चॅम्पियन्स ट्रॉफी आहे. कोल्हापूर प्रीमियर लीग 2026 परवाची ट्रॉफी अंतिम सामन्याची ट्रॉफी आपल्याला उचलायची आहे. प्रत्येक खेळाडू आपलं 100% या खेळामध्ये द्यायचा प्रयत्न करत आहे. नक्कीच हे 2 दिग्गज संघ ह्या 16 संघांमधून अतिशय लढत चुरस देत लढत धडबडत या ठिकाणी अंतिम सामन्यापणे मजल मारलेले आहे. तयार आहे सूरज पुढचा चेंडू घेऊन. मोठा फटका चेंडू हवे क्षेत्ररक्षक खाली आणि या ठिकाणी मोठा मासा गळायला लागतोय. कर्णधार अवधूत पाटील सूरज चिखलगार मोठा मासा गळायला लागलाय. कर्णधार अवधूत पाटीलला पडताळून लावतोय. हा खेळाडू जर अंतिम चेंडू पर्यंत जर टिकला असता तर इथे आपल्याला 80 ते 90 धावा फलकावर पाहायला मिळाल्या असत्या. पण ती खेळी मोडून काढायचं काम करतो सूरज चिखलगार. सागर गोसावी कुठं असतील तर गाडी जवळ यायचा आपला सहकारी वाट बघतो. सागर गोसावी चला पुन्हा सामन्याकडे येऊया. कर्णधार एक महत्वाची धुरा तर कणा मोडायचं काम केलंय. पाठीचा कणा मोडल्यावर जी हालत होती ती हालत आता संघाची येते कारण की मुख्य फलंदाज जो हा डाव सावरण्याचा प्रयत्न करत होता त्या फलंदाजाला या मैदानामधून चालता केलेला सूरज चिखलगाराने अत्यंत महत्वाचा बळी टिपलेला आहे. सामन्यामध्ये मुसंडी मारायचा प्रयत्न आहे या ठिकाणी आणि कर्णधार प्रतीक पाटील हा झेल टिपतोय. कर्णधाराचा झेल कर्णधार टिपतोय. अतिशय वाखाणण्याजोग क्षेत्ररक्षण केले या ठिकाणी. सूरज चिखलगार महत्वाचा बळी टिपतोय. सामन्यामध्ये रंगत निर्माण केले जाते इथं आणि की पहिला फटकेबाजीला सुरुवात केली होती या ठिकाणी किरण साधवे याने अतिशय वेगवान फलंदाजी सुरू केली होती परंतु एका चुकीच्या फटक्यामध्ये सूरजने त्याची क्लीन बोल्ड म्हणजे दांडी गोल केली होती. आता पुन्हा एकदा तयार आहे स्ट्राइक वरती फलंदाज लोकल बॉय मुकेश शिंदे मैदानामध्ये येतोय. आपला अनुभव पणाला लावण्यासाठी हा दुसऱ्यांदा या अंतिम सामन्यामध्ये खेळण्यासाठी ठेपलेला आहे. सलग दुसरा अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. लोकल बॉय मुकेश शिंदे तयार आहे. डावखुरा फलंदाज समोर आहे सूरज चिखलगार तयार आहे. एक रंगतदार सामना या दोघांच्या मध्ये पाहायला मिळणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट दोघेही अनुभवी खेळाडू. हा चांगला फ्लिक करतो चेंडू हवेमध्ये लॉंगच्या ठिकाणी 1 बाउन्स क्षेत्ररक्षक करण्याआधी एकच धाव मिळते. एका धावेने समाधान मानलं जाते आणि आपलं खातं खोललं या ठिकाणी. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावतीये. 41 धावा ही धावसंख्या फलकावर लागलेली आहे अनबॉक्स मोबाईल संघाची. कोल्हापूर प्रीमियर लीग 2026 मित्रांनो आपल्याच क्रीडा रसिकांच्या बावड्यातील मायबाप क्रीडा रसिकांच्या या सहकार्यामुळे या बहुमोल सहकार्यामुळे कोल्हापूर प्रीमियर लीग ही आपण 4थ्या पर्वामध्ये घेऊन आलो आहोत. कारण की क्रिकेट क्रेझी लवर्स म्हणलं तर पुन्हा एकदा हा कसबा बावड्याचं पॅव्हलियन मैदान आठवत आहे. गेली 25 वर्ष झालं सतत उत्तमात उत्तम क्रिकेट घडवण्याचं काम करते ते बावड्याचं पॅव्हलियन मैदान. ह्याच मैदानावरती म्हणजे क्रिकेटची पंढरी असलेल्या मैदानावरती हा महाअंतिम सामना सजलेला आहे. सूरज चिखलगार तयार आहे. हलकाचा फ्लिक करतो चेंडूला मिडॉनच्या ठिकाणी. पुन्हा एकदा प्रतीक पाटील चेंडूवर एकच धाव. सुरेख क्षेत्ररक्षण अचूक फेकी चित्राच्या चपळाईने चेंडूवरती होतोय कारण की अंतिम सामना केलंच पाहिजे. हेच क्षेत्ररक्षण प्रत्येक खेळाडू करून इथं झालंच पाहिजे. या ठिकाणी मी
तर मी या ठिकाणी अजिंक्य मगदूम मोंटी मगदूम साहेबांचं आगमन झालंय. अनबॉक्स मोबाईलचे मालक या ठिकाणी आपला संघाचा अंतिम सामना पाहण्यासाठी इथे आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण पाहुण्या कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. सूरज तयार आहे. मुकेश साडी हा फिरून मारलाय फटका. चेंडू वन बाउन्स बॅकवर्ड स्टोर लेग पर्यंत पोहोचतो. त्याच्या आधी मात्र एक धाव पूर्ण करून दोन्ही फलंदाज सुरक्षित आपल्या स्क्रीज मध्ये. साहिल मोमीन आणि मुकेश शिंदे यांची ही जोडी सध्या मैदानामध्ये फलंदाजी करते. नक्कीच जे दोन फलंदाज होते ते बाद झाल्यानंतर थोडीशी फलंदाजीवर खीळ लावण्याचे काम केले हे सूरज शिकलगारने. पुढील चेंडू घेऊन तयार आहे. ब्लॉकहोल टाकायचा प्रयत्न केला. फुलटाच म्हणून पुन्हा एकदा त्याला फ्लिक करतो. चेंडूला मिडॉनच्या ठिकाणी प्रतीक तयार आहे. अचूक फेकी. यष्टिरक्षक तयार. एकच धाव. याच बरोबर षटकाची समाप्ती झालेली आहे. यशस्वी षटकाची समाप्ती झालेली आहे. षटक नंबर 5 सत्ते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडांच्या मोबदल्यामध्ये 44 ही धावसंख्या फलकावर लागलेली आहे. 44 ही धावसंख्या फलकावर लागलेली आहे. जस या ठिकाणी सामन्याला रंगतदार बनायला लागला तस मायबाप प्रेक्षकांचाही ओघ इथे वाढताना बघतो आपण. मैदानाच्या चारही बाजूला बघाल तर मायबाप बावड्यातील क्रिकेट रसिक या ठिकाणी आपली गर्दी करताना दिसत आहेत. ज्यांच्यामुळे ही स्पर्धा आपण पाहतो इथे, ज्यांच्यामुळे ह्या खेळाडूंना उत्साह मिळतं, स्फोट मिळतं, ही मायबाप बावड्याचे क्रिकेट रसिक या ठिकाणी गर्दी करताना आपण पाहतो. मी त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. सामन्याकडे येतो. हा अंतिम सामना सुरू आहे. कोल्हापूर प्रीमियर लीग 2026 हा अंतिम सामना खेळला जातोय. अनबॉक्स मोबाईल प्रथम फलंदाजी करताना या ठिकाणी 44 पर्यंत पोहोचतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी एंड वरती सुशांत चव्हाणला पाचारण करण्यात येते. कॉलेज एंडच्या दिशेने सुशांत चव्हाण तयार आहे. पहिला चेंडू घेऊन समोर फलंदाज वेगवान चेंडू कट करायचा प्रयत्न. उजव्या यष्टीच्या थोडा बाहेरचा पाहायचा आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक अवांतर धाव जोडली जाते. चेंडू पुन्हा टाकावे लागेल. एक अवांतर धावेचा हा बोनस रूपामध्ये खर्च करतो दुसऱ्या संघासाठी. धावसंख्या 1 ने वाढते. 45 पर्यंत पोहोचते अनबॉक्स मोबाईलची. या आधी झालेल्या सामन्यामध्ये 67 धावांचं आव्हान होतं. ते 67 धावांचं आव्हान पेललं नाही. अनबॉक्स मोबाईलने तो 4 धावाने रंगतदार सामना जिंकून फायनल मध्ये प्रवेश केलाय. म्हणजे 70 ते 75 धावा डिफेंड करायची तयारी ही दर्शवली होती कर्णधार अवधूतने. त्याच्याच पाठला करण्यासाठी तयार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा समोर होते. कॉलेज यांच्या दिशेने सुशांत. साहिल साडी पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये टाकायचा प्रयत्न. यष्टिरक्षक चुकतोय. त्याच्या मागे मात्र बॅकअप चांगला मिळतोय. थर्डमॅनच्या ठिकाणी पाहायचं आहे. एक धाव नक्कीच मिळाली आहे. पंचांचा बायचा इशारा होतोय. बायच्या रूपामध्ये नक्कीच मिळते. अत्यंत वेगवान मारा सुरू आहे या ठिकाणी. जस वातावरणामध्ये थोडासा गारवा निर्माण व्हायला आहे, परंतु गोलंदाज अतिशय वेगवानरीत्या गोलंदाजी करतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी या ठिकाणी सुशांत चव्हाणच्या मार्फत होतीये. तर नक्कीच एक रंगतदार सामना बावड्याच्या क्रिकेट रसिकांसाठी इथे पाहायला मिळतोय. अंतिम सामना आहे. अंतिम सामना आपण पाहतात कोल्हापूर प्रीमियर लीगचा. अनबॉक्स मोबाईल विरुद्ध स्वर्गीय संग्राम पाटील. पहिला फलंदाजी करतो अनबॉक्स मोबाईल संघ. फलंदाजी मार्क वरती डावखुरा फलंदाज लोकल बॉय मुकेश शिंदे सध्या स्ट्राईक वरती येतोय. तयार आहे सुशांत. पुढचा चेंडू घेऊन रिवर्सचा फटका. चेंडू हवेमध्ये उंच जातोय. चेंडू जातोय तो स्वीपर कव्हरच्या ठिकाणी. पाहायचं आहे चेंडू वन बाउन्सी मारेच्या पार. नक्कीच मुकेशच्या फटक्यासाठी जोरदार टाळ झाला पाहिजे. आपल्या केवळ सेकंद आपल्याच मैदानातला खेळाडू या ठिकाणी एक उत्कृष्ट फटका लगावतोय आणि दोघांचं पाळणं होणारी फलंदाजी सुरू आहे. या ठिकाणी 50 धावा अनबॉक्स मोबाईलच्या फलकावरती लागलेल्या आहेत. अतिशय सुरेख फलंदाजी मुकेशच्या बॅटमधून येते. या ठिकाणी धावसंख्या होती 50 धावा. अर्धशतक मात्र फलकावर लागते 6व्या षटकात आणि अतिशय डोळ्याचं पारणं फेडणारी फलंदाजी. आपला पूर्ण अनुभव पाहायला लावतो या ठिकाणी मुकेश शिंदे.
डावखोरा फलंदाज आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवायचा प्रयत्न करतोय. षटकातला तिसरा चेंडू घेऊन तयार आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा सुशांत समोर उभा ठाकतोय तो मुकेश शिंदे. तर या चौकारानंतर मात्र थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करून गोलंदाज तयार आहे. 50 की धावसंख्या फलकावर लागलेली आहे. 50 की धावसंख्या अर्धशतक फलकावर लागते अनबॉक्स मोबाईल संघाचं. मुकेश शिंदे तयार आहे पुढील चेंडू खेळण्यासाठी. सुशांत बार कॉलेजच्या एंडने पुढील चेंडू घेऊन येतोय. या ठिकाणी समोर खेळतो चेंडू हवेमध्ये चिपकतो चेंडूला लंगपच्या मधोमध दुसरी धावण्याचा प्रयत्न आहे. पाहायचा आहे रोखलंय या ठिकाणी रोखते खेळ एकच धाव मिळते. सुशांत तयार आहे यावेळी साहिलसाठी. हा ब्लॉक होल टाकला चेंडू खोदून काढलाय गॅप काढलाय चेंडू जातोय ठीक डीप थर्ड सी मारेशा पार चौकार होतोय. या ठिकाणी गोलंदाजाचा गतीचा इस्तेमाल केलाय साहिलने. अतिशय उत्कृष्ट टायमिंग म्हणावं लागेल. फक्त चेंडूला दिशा देण्याचे काम केलंय. गोलंदाजाची गती होतीच त्याबरोबर चौकार खेचतोय या ठिकाणी. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी याला म्हणतात लेट कटचा फटका. चेंडूला फक्त दिशा द्यायचं काम करतो. दोन फलंदाजांच्या मधून गली आणि थर्डमॅनच्या दोघांच्या मधनं चेंडू जातोय थेट सीमा रेषा पार चौकार येतोय साहिलच्या बॅट मधून. धावसंख्या पुढे वेगाने सरसावतीये. धावसंख्या होतीये हा ब्लॉक होल टाकला चेंडू खोदून काढतोय पुन्हा एकदा लॉंगॉनच्या मधोमध जातोय. प्रतीक पाटील चेंडूवर वेगाने येतोय. एक धाव पूर्ण. दुसरा होण्याचा प्रयत्न अचूक फेकी येते त्याच्या हाती मात्र 2 धावा निश्चित पूर्ण झाल्यात. या 2 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्या वेगाने पुढे सरसावते अनबॉक्स मोबाईलची. तर थोड्याशा अडकळणाऱ्या या पारीला सांभाळायचं काम केलंय ते साहिल आणि मुकेश याने. नक्कीच आपल्या होम ग्राउंडचा या ठिकाणी पूर्ण फायदा उठवतोय हा मुकेश शिंदे. आपला अनुभव पणाला लावलेला आहे. अतिशय वाखाणण्याजोगे फटके त्याच्या बॅटमधून येत आहेत. धावसंख्या पुढे होती. धावसंख्या पाहायचं 57 धावा फलकावर लागलेत. षटक नंबर 6 मार्गस्थ आहे. सुशांत तयार आहे साहिल साठी पुढचा चेंडू घेऊन. आतुंग फटका चेंडू हवेमध्ये थेट जातो लंबी मारेशा पार. षटकार येतो साहिलच्या बॅट मधून. धावसंख्या 60 ला पार करते. धावसंख्या होतीये 63 धावा. यावेळी मात्र अतिशय कडकडीत फटका येतोय साहिलच्या बॅट मधनं. थेट सीमा रेषा पार जाते. 63 ही धावसंख्या उभा राहते. अजूनही यानंतर एका षटकाची खेळी बाकी आहे. तर या ठिकाणी या स्पर्धेसाठी ज्यांनी नेट उपलब्ध करून दिले एसके नेटचे दिग्विजय मर्दाने यांचंही मैदानामध्ये आपण स्वागत करूया. याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते अनिल दाभाडे, याचबरोबर मतीन सय्यद या सामना पाहण्यासाठी आपल्या इथे उपलब्ध. मी त्यांचंही स्पर्धा समितीतर्फे स्वागत करतो. आपल्या सकाळ गेले 5 दिवस या ठिकाणी ज्यांनी स्कोरिंगचं काम पाहत आहेत सलग 5 कोणत्याही एका चुकीशिवाय हे लिखापडीचं काम पाहत आहेत समीर भाई आणि त्यांना चांगली साथ दिली होती सिद्धार्थ माने यांनी देखील. तर वळूया सामन्याकडे. 6 षटकांची समाप्ती होती. सहा षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 3 गड्यांच्या मोबदल्यानंतर धावसंख्या होतीये ती 63 धावा.
अखेरचे 6 चेंडू अखेरचे षटक मार्गस्थ होते. पाहत आहे कोणती धावसंख्या फलकावर लावतोय या ठिकाणी अनबॉक्स मोबाईलचा संघ. डावखोरा फलंदाज लोकल बॉल स्ट्राईक वरती आहे मुकेश शिंदे. योगेश किंग अखेरचा षटक घेऊन येतोय. मार्गस्थ आहे पहिला चेंडू घेऊन. अकुटप्पा चेंडू पूल केलाय. टॉप एज हवेमध्ये खाली क्षेत्ररक्षक पाहायचं आहे. सोपा झेल टिपतोय आणि या ठिकाणी मुकेश शिंदेची एक चांगली खेळी समाप्त करतोय. या ठिकाणी चौथा धक्का बसतो. ठिकाणी मात्र आपल्या सल्लग या दुसऱ्या चेंडू मध्ये दुसरा बळी टिपायचं काम करतोय योगेश किंग. पाहायचं आहे उंची चेक करायला सांगितलेलं आहे पंचांचा इथं बॉलची उंची चेक करण्यासाठी. तर या ठिकाणी एक बक्षीस येत आहे गुरुदेव यांच्याकडून. सल्लग 3 षटकार मारल्यावरती गुरुदेव लकडे यांच्याकडून रोख रक्कम 5,000चं बक्षीस आलेलं आहे. फेअर डिलिव्हरी सल्लग दुसरा गडी बाद होतोय. या ठिकाणी फेअर डिलिव्हरी सल्लग दुसरा गडी बाद होतोय आणि ऑन हॅट्रिक गोलंदाज योगेश किंग सामन्यामध्ये परतावण्याचं काम करतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी योगेश किंग द्वारा होतीये. लागोपाठ 2 चेंडू मध्ये 2 गडी बाद केलेले आहेत. या ठिकाणी इंद्रजित खेबडे उर्फ बाबू फलंदाजीसाठी येतोय. पाहायचं आहे 4 चेंडू बाकी आहेत इनिंग मधले. 63 धावसंख्या फलकावर लागलेल्या आहे. षटकातले 4 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या फलकावर लागतीये ती अजूनही 63 वरती. या ठिकाणी ब्रेक लागतो धावसंख्येला. 4 चेंडू बाकी आहेत. अतिशय सुरेख गोलंदाजी योगेश किंग द्वारा होतीये. हा अंतिम सामना सुरू आहे कोल्हापूर प्रीमियर लीग 2026चा अंतिम सामना अनबॉक्स मोबाईल विरुद्ध स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स. पहिल्या इनिंग मधले शेवटचे 4 चेंडू. योगेश तयार आहे इंद्रजित साठी पुढचा चेंडू घेऊन. चेंडू हवेमध्ये खाली क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी स्वर्गामधली तिसरी हॅट्रिक ही योगेश किंगच्या नावावरती लागलेली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे हॅट्रिकसाठी. क्रीडा रसिकांच्या हातातून जोरदार टाळ्या होते योगेश किंगसाठी. स्पर्धे या सीझन 4थ्या मधील तिसरी हॅट्रिक ही योगेश किंगच्या नावावर लागलेली आहे. लागोपाठ 3 चेंडू मध्ये 3 गडी बाद करतोय. 3ही झेल बाद होत आहेत आणि लागोपाठ 3 गडी बाद होत या ठिकाणी.
पाहायचं आहे फलंदाजी मार्कवरती 6 बाद 63 ही धावसंख्या आहे. 3 बाद 63 म्हणून 6 बाद 63 ही धावसंख्या आहे. अखेरचे 3 चेंडू बाकी आहेत. फलंदाज पाहायचा आहे तर योगेश किंग तयार आहे. फलंदाजीसाठी येतोय नंबर 7 चा फलंदाज दीपक हट्टीकर फलंदाजी करता येतोय आणि त्या ठिकाणी मात्र नक्कीच आपल्या साथी फलंदाजावरती नाजार असणार आहे, कारण की एक चांगला फलंदाज मात्र नॉन स्ट्राईक वरती उभा ठाकलाय. तर हॅट्रिक केल्याबद्दल इथं पारितोषिक आलेलं आहे. नारायण यांच्याकडून नारायणी बॅट मिळणार आहे. प्रशांत पिंगळे यांच्याकडून हे बक्षीस इथे आलेलं आहे. धन्यवाद सर. तरी हॅट्रिक साधल्याबद्दल नक्कीच प्रोत्साहन वाढवण्यासाठी ही बक्षिसं लागलीच पाहिजेत. नारायणी बॅट येते या ठिकाणी या गोलंदाजासाठी. हा टप्पा चेंडू पूल करतो मुळाच्या ठिकाणी स्वतः करण्यात हा चेंडूवर येतो. पाहायचं आहे 1 धाव पूर्ण, 1 धावेने समाधान. अखेरचे 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या होती आता मात्र 6 बाद 64 धावा. 64 धावा फलकावर लागलेत. नक्कीच हे षटक जर धावा अखेरच्या षटकामध्ये जमवल्या असत्या मोठी धावसंख्या उभारण्याची संधी होती, परंतु पूर्णपणे ती निष्प्रभ ठरवली योगेश किंग या गोलंदाजाने. त्याच्या या ठिकाणी प्रशांत पिंगळे यांच्याकडून त्याला नारायणी बॅट ही भेट म्हणून देण्यात आलेली आहे, कारण की त्याने स्पर्धेमधली अंतिम सामन्यामध्ये ही हॅट्रिक साधलेली आहे. अभिनंदन. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहायचा आहे धावसंख्या 64 धावा. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. डान्सिंग डाऊन द ग्राउंड फटका जातो पुन्हा एकदा लॉंगॉनच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न फेकी येण्याआधी निश्चित पूर्ण 2 धावा झालेल्या त्या ठिकाणी. या 2 धावांसहित धावसंख्या होती ती 66 धावा. जीच धावसंख्या उपांत्य म्हणजे सेमी फायनल मध्ये जे टार्गेट होतं समोरच्या संघासमोर 80 समोर 67 धावांचं टार्गेट होतं आणि त्याला डिफेंड केलं अनबॉक्स मोबाईलने. नक्कीच त्यांच्याकडे एक धारदार आणि पेनी गोलंदाजी आहे. तर गुरुदेव लकडे यांच्याकडून योगेश किंग साठी 501 रुपयाचं रोख पारितोषिक येते. धन्यवाद सर. अखेरचा चेंडू बाकी आहे. अखेरचा चेंडू बाकी आहे. धावसंख्या 66 धावा. जे उपांत्य सामन्याचं टार्गेट होतं तेवढ्यापर्यंत मजल मारलेले आहे अनबॉक्स मोबाईल संघाने. योगेश किंग तयार आहे अखेरचा चेंडू घेऊन. कोटपा चेंडू पूल करतो. हवेमध्ये चेंडू जातो. ठीक आहे. 1 बाउंस मिड विकेट सीमारेषा पार आणि एक म्हण आहे की अंत भला तो सब भला. 70 धावा फलकावर लागल्यात. 66 वरती घेते. टार्गेट होतं 71 धावांचं. साहिलच्या बॅटमधनं एक उत्तुंग चौकार होतो. मिड विकेट सीमारेषा पार जातोय. आता मात्र विजयासाठी या ठिकाणी अंतिम सामन्याला जर विजयाला गवसणी घालायची असेल तर या ठिकाणी प्रतीक पाटील च्या संघाला म्हणजेच स्वकीय संग्राम पाटील कुठेतरी या संघाला या ठिकाणी 71 धावांची आवश्यकता असेल. 71 धावा जमवल्या तर ही ट्रॉफी आपल्या नावावरती केली जाईल.
माफ करा, माफ करा. सामना सुरू आहे. सचिन सोनुले, ग्राउंड्समन सचिन सोनुले यांचं मी नाव घेतो पहिला. त्यांना आपण सन्मान चिन्ह देऊन ते सत्कार करणार आहे. सचिन सोनुले, इम्रान इनामदार, इम्रान इनामदार, सचिन सोनुले पुढे यायचं आहे. त्यांच्यानंतर मार्गस्थ व्हायचं आहे इम्रान इनामदार. हा, तर आपण कोल्हापूर प्रीमियर लीग संयोजक समितीच्या वतीने ज्यांचं या स्पर्धा समितीला बहुमोल सहकार लाभलेला आहे. हा, तर मी सचिन सोनुरे पुढे व्हायचं आहे. मी इम्रान कादरी भाईंना विनंती करतोय की हा सन्मान आपण त्यांना बहाल करायचा आहे. अतिशय ग्राउंड्स म्हणून ह्या स्पर्धेकरता मोलाचं सहकार लाभलंय. प्रथमतः सचिन सोनुले ज्यांनी ही विकेट बनवण्यामध्ये, विकेट सजवण्यामध्ये मोलाचं सहकार केले, ते प्रथम आहे सचिन सोनुले. त्यानंतर इम्रान इनामदार, इम्रान भाई आहात का इम्रान इनामदार? तर यानंतर येतील ते पवन पाडळकर, पवन पाडळकर इथे नसतील तर पुढे, मी जे असतील ते पुढे या. अथर्व कोळी, इम्रान भाई पुढे यायचं. इम्रान इनामदार त्याच्या मागोमाग नावं घेतोय, त्यांनी पुढे यायचंय. इम्रान इनामदार नंतर पवन पाडळकर असतील तर त्यांनी पुढे येऊन थांबायचंय. पवन पाडळकर, त्यानंतर अथर्व कोळी, रील्समन अथर्व कोळी. अथर्व कुठे आहे? पुढे यायचं अथर्व. आता आपण आपले ग्राउंड्समन इम्रान इनामदार, यानंतर पवन पाडळकर, पुढे यायचंय अथर्व कोळी. यानंतर उमेश वाईंगडे, डीजे उमेश वाईंगडे डीजे, ज्यांनी सतत हे 5 दिवस आपलं मनोरंजन केलेलं आहे. उमेश वाईंगडे. यानंतर सुनील पाटील सर, फोर्स स्पोर्ट्स वेअरचे सुनील पाटील सर इथे आहेत का? फोर्स स्पोर्ट्स वेअरचे सुनील पाटील सर इथे आहेत का? फोर्स स्पोर्ट्स वेअरचे सुनील पाटील सर. सुरेश पारखे, मांडव डेकोरेशन, सुरेश पारखे इथे आहेत का? सुरेश पारखे, त्यांनी हे मंडप सजवलेले आहेत कोल्हापूर प्रीमियर लीग साठी. सुरेश पारखे काका पुढे यायचं आहे. सुरेश पारखे. त्यानंतर मी नाव घेतोय पुढे राहुल माळी, डेकोरेशनचे राहुल माळी असतील तर इथे यायचंय. दिग्विजय मर्दाने, एसबीएन नेटवर्कचे दिग्विजय मर्दाने एसबीएन नेटवर्क, त्यांचाही बहुमोल सहकार लाभलेला आहे. दिग्विजय मर्दाने त्यांचं क्रमाने मी नावं घेतोय. राजू भोगले, ज्यांनी या स्पर्धेकरता पाणी पुरवठा केलेला आहे. राजू भोगले कुठे असतील तर त्यांनी कृपा करून पुढे यायचंय. राजू भोगले जे असतील त्यांनी उपलब्ध, त्यांनी हळूहळू एक करून पुढे या. मी पुन्हा एकदा नावं घेतोय. सुरेश पारखे, मांडव डेकोरेशन, यानंतर डेकोरेशन राहुल माळी, याच बरोबर दिग्विजय मर्दाने एसपीएन नेटवर्कचे, नंतर राजू भोगले, नंतर स्कोरचे काम पाहतात बिझी आहेत, आपण त्यांना नंतर बोलू. सलीम भैया. तर आपल्या इथे उपलब्ध आहेत या ऑक्शन पासून गेले 2 महिने, जे आपल्या स्पर्धेबरोबर गेली 4 वर्षे. मी अनिल हेरलगे सरांना विनंती करेन की सर पुढे या कृपा करून. अनिल हेरलगे सर, सुरेश चौगले साहेबांना मी विनंती करतोय की डॉक्टर अनिल हेरलगे सर, जे गेली 4 पर्व सलग या स्पर्धेमध्ये महत्वपूर्ण योगदान, पहिल्यापासून ते ऑक्शन पासून ते स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत यांचं महत्वाचं योगदान या स्पर्धेकरता असतं. डॉक्टर अनिल हेरलगे सर, खूप खूप मनपूर्वक आभार आपलं. थँक्यू सर. फिलहाल पहला ओवर चलता हुआ अवधीत पाटिल द्वारा
पिछले 4 गेंद की केवल एक ही रन दिया। सफल ओवर की तरफ ये ओवर चलता हुआ पहला ओवर। अनबॉक्स मोबाइल स्पोर्ट्स और संग्राम पटेल स्पोर्ट्स, स्वर्गीय संग्राम पटेल स्पोर्ट्स, प्रतीक पाटिल स्ट्राइक पर। ऑफ स्टंप के बाहर की तरफ लहराती हुई गेंद डिवाइड दी जाएगी। इस गेंद को दोबारा से करनी होगी। ओपनिंग के तौर पर मैदान पर उतरे कप्तान साहब प्रतीक पाटिल और दूसरी तरफ कप्तान गेंदबाजी के लिए अवधूत पाटिल। टिप ऑफ साइड में आखिरकार सफल हुए। दौड़ लगाते हुए क्या रोकने में कामयाब हो गए। ये पैरों में क्रैम्प आता हुआ, भाई कई कबार खिलाड़ियों के पैरों में क्रैम्प आने की वजह से काफी दिक्कत पैदा होती है। तेजी से दौड़ लगाने की वजह से पैरों में क्रैम्प आया। मनोज संगपाल सर है, उन्हें पता है कि क्या करना चाहिए। देखिए दर्शकों से मैं बता दूं कि मनोज संगपाल सर इनकी खुद की जिम है। भाई खुद की जिम मानो इतना बड़ा काम कर रहे हैं। फिट रहने का पता है उन्हें क्या करना चाहिए। मनोज संगपाल सर, उनकी जिम में 5 ट्रेनर है। तेजी से दौड़ लगाने की वजह से जो पिछला बैक साइड में क्रैम्प आता हुआ पैरों में, रन बन गए 6 रन। ऑफ की लाइन से की भी गेंद थी, कट किया डीप ऑफ साइड में। ज्यादा इंजरी है तो उनके बदले में दूसरे खिलाड़ी को खड़ा कर सकते हैं। साहिल मोमिन आवाज दे रहे हैं अंदर से। काफी तेजी से दौड़ लगाने के प्रयास में पैरों में क्रैम्प आने की वजह से इंजरी। ऐसे कई कबार खिलाड़ियों को क्रैम्प आते हैं। इसीलिए तो बड़े बड़े खिलाड़ी अपने आप को फिटनेस रखते हैं। रन बन गए 6 रन। पहले बल्लेबाजी करते हुए रन बनाए थे अनबॉक्स मोबाइल स्पोर्ट्स की टीम ने। 70 रन जीत के लिए चाहिए। संग्राम पटेल स्पोर्ट्स को 71 रनों की जरूरत और ओपनिंग के तौर पर मैदान पर आए प्रतीक पाटिल, नितिन माने। ये मैच काफी अच्छा मैच होगा, रोमांचकारी मैच बनेगा ये।
अवधूत पाटिल की अगली गेंद। प्रतीक पाटिल स्ट्राइक पर रहेंगे। किसके नाम होगी यह चमचमाती ट्रॉफी 34वें सत्र की? ओ अच्छी गेंद अंदरूनी किनारा लिया और की समाप्ति। एक के बाद बिना कोई नुकसान के रन बने 6 रन। कहीं ना कहीं सफल ओवर कहना होगा अवधूत पाटिल द्वारा। पहले ओवर में केवल 6 रन। नितिन माने और प्रतीक पाटिल के बीच ये दोनों खिलाड़ी ओपनिंग के तौर पर मैदान पर उतरे और ये देखिए मैदान दर्शकों से भरा हुआ। जहां भी नजरें जा रही है वहां पर दर्शक ही दर्शक है। पूरा मैदान भरा हुआ दर्शकों से। सभी दर्शकों का मैं स्वागत करता हूं। और स्वागत तो मैं पहले उनका करना चाहूंगा जिनकी वजह से ये टूर्नामेंट, ये जो बड़े बड़े टूर्नामेंट होते हैं वो केवल जो मालिक लोग होते हैं, जो टीमें खरीदते हैं, उनके वजह से ऐसे टूर्नामेंट सफल होते हैं। भाई जितने भी इस टूर्नामेंट में नितिन माने स्ट्राइक पर। ओ अच्छी गेंद, कुकली की भी गेंद थी, फ्लैट हेड गेंद की और उससे भी बढ़िया विकेट। विकेट कीपर दीपक द्वारा विकेट कीपिंग। साहिल मोमिन को लेकर आए दूसरा ओवर करने के लिए। तो जैसे कि मैं ऑनर लोगों का मैं स्वागत कर रहा था, मालिक लोगों का। साहिल मोमिन की अगली गेंद, कवर ड्रॉ किया, कवर के ऊपर से खेल दिया पीछे खिलाड़ी अवधूत पाटिल गेंद के ऊपर आते हुए, मगर सिंगल से संतुष्ट होना पड़ेगा। एक ही रन, इस एक रन के साथ ऐसे स्कोर आगे चलता हुआ रन बने 7 रन बन चुके हैं। मेरी दर्शकों से विनती होगी, जितने भी दर्शक यहां पर बैठे हैं ना भाई, इस साइड और उस साइड, चौका या छक्का जाता है तो भाई इस बावड़े की एक खासियत है इस मैदान की। खिलाड़ियों के लिए प्रोत्साहित करने के लिए आप अपना अपना मोबाइल निकालकर टॉर्च लगा दीजिएगा। बस इस टूर्नामेंट के कमेटी सदस्यों के लिए ये आपकी तरफ से गिफ्ट मिल जाएगा उन्हें, जिन्होंने इतनी बड़ी मेहनत उठाई है इस टूर्नामेंट के लिए। चौका या छक्का जाता है तो अपने अपने जेब में से मोबाइल निकालकर टॉर्च लगा दीजिएगा। ये अच्छा शॉट है, खेल दिया मिड विकेट एरिया में, जब तक अवधूत या हल्की से मिस फील्ड होती हुई ये खतरा हो सकता है वहां पर। ये काम बढ़ गया, कोई जरूरत ही नहीं, जानबूझ के मिस फील्डिंग की अवधूत पटेल ने। जानते थे दूसरे रन के लिए निकल पड़ेंगे। नितिन माने ये पारी समाप्त होती हुई रन आउट के तौर पर विकेट गवा बैठे। कोई जरूरत ही नहीं थी जोखिम भरा रन लेने के लिए, बड़ी गलती कर गए। अपने आप से जरूर नाराज हो गए नितिन। वन डाउन के रूप में आते हुए बल्लेबाज सिमोन काले, जिन्होंने सेमीफाइनल के मैच में धुआंधार पारी खेली थी, वही खिलाड़ी मैदान पर। यह मेगा फाइनल का मैच चलता हुआ। साहिल मोमिन पहला ओवर सफल किया अवधूत पाटिल ने, फिर उसके बाद साहिल मोमिन आए। भाई गेंदबाजी में वो धार दिखाई दे रही है, मगर सामने अभी भी कप्तान डटे हैं, खड़े हैं बीच में सीना तान के प्रतीक पाटिल। साहिल मोमिन की अगली गेंद, ये दूसरा ओवर चलता हुआ। ये मशक्कत करनी पड़ती हुई साहिल की अगली गेंद, ये सीधे बल्ले से खेल दिया इसे। अवधूत गेंद के ऊपर आते हुए, क्या जहां भी गेंद जा रही है अवधूत पाटिल ही है गेंद के ऊपर। मुकेश शिंदे के पैरों में क्रैम्प आने की वजह से
डगआउट वापस लौट चुके हैं। ये ले लिया अंदर, डीप ऑफ साइड के खिलाड़ी को अंदर ले लिया है। सिमोन ऑन द स्ट्राइकर। आखिरी समय तक ये मैच चलेगा, फिलहाल तो दूसरा ओवर चलता हुआ। फ्लैश शॉट है, पीछे खिलाड़ी, ओह वहां पर किरण साधे थे, मगर गेंद ये आंखों पर रोशनी आने की वजह से बिल्कुल भी दिखाई नहीं दी। किरण साधे को रोकने में नाकाम रहे। मैं तो ये कहूंगा कि गुरु ये गेंद रुकनी चाहिए थी, ये कैच होना चाहिए था। किरण साधे स्क्वायर खड़े थे ऑन साइड में। सिमोन के खाते में 4 रन। ये विकेट की भी गेंद बड़े आसानी से पंच किया इसे, सिंगल बटोरते हुए। यहां से 2 ओवर खत्म हो गए। 2 ओवरों के बाद 1 विकेट के नुकसान पर रन बन गए 14 रन। रन बन गए 14 रन। वायर स्पोर्ट्स इनकी तरफ से 3 छक्के लगाने खिलाड़ियों को प्रतीक पाटिल के लिए 1000 रुपए का 1000 रुपए का इनाम दिया जाएगा। और सलंग 3 चौके या सलंग 3 छक्के प्रतीक पाटिल के लिए 1000 रुपए का इनाम दिया जाएगा। फिलहाल 2 ओवर यहां से खत्म हो गए। रन बन गए 14 रन। अभी भी 30 गेंदों का खेल, 5 ओवर का खेल शेष है, यानी कि 30 गेंदे रन चाहिए अभी भी जीत के लिए। 57 रनों की जरूरत है। भाई जैसे जैसे ये पारे आगे चलते रहेंगे वैसे वैसे ये मैच ये फंसता जाएगा। गेंदबाजी में परिवर्तन। पहला ओवर किया अवधूत पटेल ने, केवल 6 रन दिए। फिर उसके बाद साहिल मोमिन ने 8 रन दिए। कहीं ना कहीं ये जो 2 ओवर जो घटे हैं ना गुरु पावर प्ले के, वो अनबॉक्स मोबाइल के नाम रहे। 2 ओवर काफी अच्छे से घटे। सागर दूर वाली चोर से सागर को लेकर आए, जो सेमीफाइनल के मैच के हीरो बने। सागर वही गेंदबाज। ये सीधे बल लॉन्ग अप में खेल दिया इसे। लॉन्ग अप के खिलाड़ी काफी फाइन खड़े हैं। एक ही रन मिलता हुआ। कहीं ना कहीं प्रतीक पटेल जिस बल्लेबाजी के लिए जाने जाते वो रिदम अभी तक दिखाई नहीं दिया प्रतीक पटेल के बल्ले से। भाई जकड़ के रखा है बल्लेबाजों ने, मानो बांध के रख दिया है। सागर की अगली गेंद, ये तीसरा ओवर चलता हुआ। प्रतीक लेफ्ट आर्म बल्लेबाज ऑन द स्ट्राइकर। द नेक्स्ट गेंद, क्लीन बॉल। ओह दैट्स इट। बड़ी मछली जाल में फंसा, एक बड़ा विकेट दिलाने में कामयाब है सागर। क्लीन बोल्ड हो गए प्रतीक पाटिल। द डेंजर मैन खिलाड़ी डिसमिस। प्रतीक पाटिल की जगह पे नए बल्लेबाज अब आए। भाई ये देखिए प्रतीक पाटिल ये
पीटी इनकी रीढ़ की हड्डी थी। मानो सागर ने वो रीढ़ की हड्डी तोड़ दी है। प्रतीक पटेल जैसे खिलाड़ी को चलता किया, कप्तान को चलता किया। प्रतीक की जगह पे नए बल्लेबाज अब आए सूरज, ये भी लेफ्ट आर्म बल्लेबाज है। सागर की अगली गेंद, कमाल की गेंदबाजी सागर द्वारा। भाई तेरा कमाल तू जाने, मुझे सब कुछ धमाल ही धमाल लगता हुआ। सागर की अगली गेंद, सूरज रहेंगे स्ट्राइक पर। ओहो, आते ही लंबी खेल दी नीचे खिलाड़ी, ये क्या ड्रॉप होता हुआ। किरण साथ रहे थे वहां पर भी मिड विकेट एरिया में, गेंद के लाइन में भी आ गए थे, मगर जो कैच को लपकना चाहिए था, वो कहते हैं ना, नजरें हटी तो दुर्घटना घटी। मैं कैच तो ड्रॉप किया ही किया है, ऊपर से गुरु 4 रन भी दे बैठे। भाई जब हाथों में मक्खन लगाया हो तो कैसे चिपकेगी गेंद। सूरज, एक और लंबी हिट, नीचे खिलाड़ी है, विकेट। साहिल मोमिन, शॉट लगा में हवा में गेंद थी। वो कहते हैं ना, पाने निकले हैं मंजिल तो क्या वो मुकाम भी मिल जाएगा गुरु। पहले पहल तो करो, काफिला खुद में खुद मिल जाएगा। भाई यही कहते विवेक राजदान, काफी कुछ सीखा उनसे हमें, इंटरनेशनल कमेंटेटर। एक और विकेट का पतन होता हुआ यहां पर। लगातार सागर ने, भाई जैसे ही सागर के अपने पिटारे में से अवधूत पाटिल लेकर आए और ये देखिए, पहले प्रतीक पाटिल को क्लीन बोल्ड किया, उसके बाद सूरज आए, एक चौका लगाया, वहां पर भी कैच ड्रॉप किया किरण साथरे ने। फिर उसके बाद दोबारा गलती कर गए, शॉर्ट लॉन्ग ऑफ में लंबी हिट लगाने गए, वहां पर साहिल मोमिन की गोदी में गई गेंद। भाई दर्शकों से मेरी विनती होगी कि कमेटी आयोजकों के लिए इतना अच्छा टूर्नामेंट, आपको आपके वजह से ऐसे बड़े टूर्नामेंट आयोजित करते हैं आयोजक, अपने जेब में से केवल एक बार सभी दर्शक आयोजकों के लिए चौका लगता है या छक्का लगता है तो टॉर्च लगाइएगा। सागर की अगली गेंद, ये कलायों का इस्तेमाल किया, शॉट्स के लेके दिशा में, जब तक फील्ड होती गेंद। ओह अच्छी फील्ड। भाई निकालिए अपने अपने मोबाईल जेब में से। तर ज्यांच्यामुळे ही स्पर्धा आज पूर्वस्थात पार होती आहे, संयोजन समिती कृष्णात पिंगळे, त्याचबरोबर मनोज संगपा, नंदकुमार उल्पे, मुकेश शिंदे, इंद्रजित बावडेकर, टोनी बावडेकर, अमित पाटील, त्याचबरोबर बापू बागडी यांच्या अथक परिश्रमाने आज आपण या अंतिम दिवसापर्यंत पोहोचलेलो आहे। दक्षिण महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रसिद्ध असणारी ही कोल्हापूर प्रीमियर लीगची स्पर्धा आज अंतिम पडावापर्यंत येते, हे तुमच्यासारख्या मायबाप प्रेक्षकांमुळे। तर सर्वांनी एकदा कृपा करून आपल्यातला खिशातला मोबाईल काढून टॉर्च चालू करायचे आहेत आणि या स्पर्धेला आपला सहभाग दाखवायचा आहे। या स्पर्धेला प्रत्येक इथे उपस्थित मी प्रेक्षकांना विनंती करतोय, आपल्या खिशातला मोबाईल काढा आणि मोबाईलचा टॉर्च काढून तो इथे समोर करायचा आहे। आणि मी युट्यूबर्सला विनंती करतोय, याने टॉर्च चालू झालं, धन्यवाद मनपूर्वक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। या ठिकाणी प्रत्येकाने टॉर्च चालू करायचे आहेत। ओहो क्या ज्याच्या मोबाईल मध्ये हातामध्ये मोबाईल आहे त्याने आपला मोबाईल काढून आपला स्क्रीन कडे शो करायला सुरुवात करा। हीच आपली सलामी असेल ह्या सर्व संयोजकांसाठी। कोल्हापूर प्रीमियर लीग 2026 पर्व चौथे अंतिम दिवस आहे, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सर्व प्रेक्षकांच्या करता।
यहां से 3 ओवर खत्म हो गए, 3 ओवरों के बाद रन बन गए हैं 21 रन और अभी भी 24 गेंदों में रन चाहिए जीत के लिए। 50 रनों की जरूरत, 24 गेंदे 50 रन। मैं सबसे पहले मैं दर्शकों का धन्यवाद कहना चाहूंगा, जिस तरीके से आपने जो अपने अपने मोबाइल निकालकर जो टॉर्च दिखाई है, मैं सल्यूट करता हूं। मैं सभी दर्शकों को स्वागत फिर से एक बार करता हूं। तर मी या ठिकाणी विनंती करतोय आदरणीय श्रीधर पाटील साहेब यांचं आगमन होते आणि ज्यांनी आपल्या खेळाडूंसाठी इथं राहण्याची सोय केली होती। खरंच या पंचांसाठी इथं उपस्थित संयोजकांसाठी इथं सर्व जे बाहेर गावावरून या ठिकाणी आलेले आहेत समालोचकांसाठी राहायची उत्कृष्ट व्यवस्था केली। श्रीधर पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येतोय। साहिल की अगली गेंद, ओ अच्छी गेंद, फ्लैटेड गेंद थी, नतीजा देखिए डॉट। आदरणीय श्रीधर पाटील यांचा आपण सन्मान चिन्ह देऊन सत्कार केलेला आहे। खूप खूप आभार आणि ह्या पुढेही कोल्हापूर प्रीमियर लीगला आपला सहयोग हा असाच मिळत राहून दे। खूप खूप धन्यवाद सर। साहिल मोमिन की अगली गेंद, वो अंदर की तरफ लेकर आया, बैक पर विकेट जाकर पंच किया इसे, लेफ्ट आर्म गेंदबाज साहिल मोमिन भली भांति जानते हैं किस बल्लेबाज को किस तरीके से खिलाना, वेरिएशन करते हैं, गेंदबाजी में बदलाव करते हैं। सिमोन, ओहो एक और डॉट, सटीक लाइन और लेन से गेंदबाजी। अब दबाव जो है गुरु वो पूरी तरह बल्लेबाजों के ऊपर। ऑन साइड में खेल दिया, ये पीछे खिलाड़ी और छलांग लगाई, स्टॉप किया गेंद को, अच्छी फील्ड, मगर एक ही रन, सीधे बिल्कुल सामने की ओर खेला, शॉट था वो। साहिल मोमिन ने अपने निजी पहले ओवर में केवल 8 रन दिए थे, फिर ये दूसरा ओवर करने के लिए और मिस टाइम करके पंकज पाटिल, सफल ओवर कहना होगा। केवल 3 रन दिए इस ओवर में भी साहिल मोमिन ने, कमाल की गेंदबाजी। यहां से 4 ओवर खत्म हो गए, 4 ओवरों के बाद रन बने हैं। स्वर्गीय संग्राम पाटिल स्पोर्ट्स 3 विकेट के नुकसान पर रन बन गए, 4 ओवरों के बाद 24 रन और अब 18 गेंदों में अभी भी 47 रनों की जरूरत है। और अब आगे का सीधा प्रसारण करेंगे गुरुवर्य मेरे साथी रायगढ़ से बिलोंग करते हैं काका सर, मैं इन्हें बुलाना चाहूंगा। आगे का सीधा प्रसारण काका सर करेंगे। नक्कीच या ठिकाणी क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, अनप्रिडिक्टेबल गेम म्हणतो आपण त्यांना। कुठल्याही क्षणी काही येऊ शकतं, एका षटकारामध्ये 36 धावा येऊ शकतात। अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 47 धावांची आवश्यकता असली तरी अजूनही स्वर्गीय संग्राम पाटीलचे 2 दिग्गज फलंदाज वाघ या ठिकाणी अजून खेळत आहेत। नक्कीच अंतिम चेंडू पर्यंत हा सामना रंगतदार स्थितीमध्ये रंगणार आहे, यात कुठलंही दुमत नाही, कारण की हा अंतिम सामना महामुकाबला आहे। या ठिकाणी कोल्हापूर प्रीमियर लीग 4थ्या पर्वाचा हा अंतिम सामना आहे। क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे। आपण पाहताय एका चेंडूमध्ये 24 धावा असताना 4 षटकार लागू शकतात, तर या ठिकाणी काहीही होऊ शकतं। 18 चेंडू अजून बाकी आहेत, 18 चेंडू मध्ये 45 धावा, प्रत्येक षटकामागे 15 धावा हव्यात। कुठले या ठिकाणी आपण कुठल्याही गोष्टीचं भाकीत करू शकत नाही की हा संघ विजय होईल का तो संघ विजयी। क्रिकेटच्या शेवटच्या चेंडूपर्यंत कोणतंही भाकीत करता येत नाही। नक्कीच अखेरच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगतदार होणार आहे। प्रेक्षक मायबाप वर्ग आपण अखेरच्या चेंडूपर्यंत ह्या सामन्याची रंगत या ठिकाणी बसून पाहायची आहे आणि खेळाडूंचा उत्साहही वाढवायचा आहे, कारण की आपल्या जीवावरच ही स्पर्धा आज ह्या पर्वापर्यंत येऊन पोहोचलेली आहे। 18 चेंडू 47 धावा हे विजयाचं समीकरण घेऊन गोलंदाज आपल्या मार्कवरती येतोय। ओव्हर टू यू सर। तर 18 चेंडू आणि 47 धावांची गरज समोर असताना या ठिकाणी आपण पाहत गोलंदाजीमध्ये बदल होतोय। नवीन षटक घेऊन गोलंदाज
सागर रेपे यावेळी मार्केट एंडकडून गोलसाठी सज्ज होतोय. स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स या संघाला धावांची गरज आहे. पहिला चेंडू या षटकातला रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, इथे मात्र पंचांकडे अपील, पंचाने अपील मात्र फेटाळलं आणि या दरम्यान मात्र एक धाव सहज त्या धावफलकीत नोंदवली. लेग बाईटचा इशारा पंचांचा येतोय. एक धावेचं योगदान इथे मिळालं आणि एकूण धावफलकात वाढ झाली. धावफलकात धावा येतात त्या 25. 46 धावांची गरज, 17 चेंडू आणि 46 धावांची गरज. भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा गांधी मैदान चषक 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026. प्रथम पारितोषिक 51,000, द्वितीय क्रमांक 31,000. गांधी मैदानामध्ये पाहिलं. दरम्यान या क्रिकेटच्या मैदानाकडे आपण जाऊया. आपण पाहिलं या ठिकाणी मात्र एक चांगला चेंडू इथे सागर रेपेच्या गोलंच्या माध्यमातून. समोर फलंदाज बावडेचे बॉस सन्माननीय रविराज आवे सर यांचं सामन्याचा आनंद घेतात. रविराज आळवेकर सरांचं निश्चित आपण या ठिकाणी स्वागत करूया. यानंतर ही स्पर्धा संपताच 28 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत गांधी मैदान येथे राणा राहुल प्रीमियर लीगचं आयोजन होतंय. तब्बल 32 संघांचा सहभाग असलेली स्पर्धा, तब्बल 50,000, 31,000 आणि 11 आणि 11,000 असं बक्षीस असलेली स्पर्धा ही गांधी मैदानामध्ये खेळली जाते. 28 तारखेपासून ते 1 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे तब्बल 5 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. उपस्थित क्रीडा रसिकांना तसेच खेळातील खेळाडूंनाही या स्पर्धेमध्ये सहभाग अजूनही नोंदवायचा असेल तर त्यांनी त्वरित या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. दिनांक 28 फेब्रुवारी ते 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी अशी 5 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. धन्यवाद. तर वळूया मैदानाकडे. या ठिकाणी पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी समोर फलंदाज पंकज पाटील. एक षटकाच्या मधून 7 धावांचं त्यांनी आतामध्ये योगदान दिलं. 8 धावांचं योगदान इथे दिलं. दरम्यान वळूया मैदानाकडे. यावेळी बॅकफुटवर गेला, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय, ड्राईव्ह केला, चेंडूला ऑन ड्राईव्ह, चेंडू जातोय तो अर्थात मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू येईल, चेंडूची फेकी यष्टीच्या दिशेने करतोय. थोडीशी ओव्हर थ्रो बॅकअपला क्षेत्ररक्षक होता आणि त्या दरम्यान मात्र 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावफलकात धावा येतात 33. 71 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग, 33 धावा धावफलकार आल्यात म्हणजे 38 धावांची अजूनही गरज आहे. षटक क्रमांक 5 मैदानामध्ये सागर रेपे. 38 धावांची गरज समोर असताना यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अचूक झेल या ठिकाणी घेतला गेला आणि आणखीन एक धक्का या ठिकाणी बसला. स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स संघाला 4था फलंदाज मैदानातून बाहेर. पंकज पाटीलची खेळी मात्र इथे समाप्त झाली. ज्या पंकज पाटीलने एक षटकाच्या माध्यमातून तब्बल 8 धावांचं योगदान दिलं होतं तो मैदानात परततोय. आणखीन एक धक्का बसला तो स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स संघाला. अनबॉक्स मोबाईल स्पोर्ट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. त्यांचा निर्णय योग्य की अयोग्य येणारी वेळ आपल्याला पाहायला मिळेल, कारण ज्या पद्धतीने त्यांनी 70 धावा धावफलकार नोंदवल्या आणि प्रतिस्पर्धी संघासमोर स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स संघावर 71 धावांचं लक्ष ठेवलं, 10.14 प्रतिषटक. पण याचा विचार करता खरं तर आतापर्यंत जर आपण विचार केला तर सामन्यामध्ये नक्कीच अनबॉक्स मोबाईल स्पोर्ट्स संघ या ठिकाणी वर्चस्व गाजवताना पाहायला मिळालं. तर 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा गांधी मैदान चषक तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि प्रथम क्रमांक 51, द्वितीय क्रमांक 31,000 ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. वळूया मैदानाकडे. पुन्हा एकदा हा चेंडू बॅट आणि चेंडूचा संपर्क इथे आला नाही. उरलेलं काम यष्टीषक पूर्ण करतोय. षटक देखील आपण या ठिकाणी पाहायला मिळालं आणि इथे मात्र 5व्या षटकाची सांगता. डोगरा चषक 29 जानेवारीपासून याच मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. प्रथम क्रमांक 71,111 रुपये, 70,777 रुपये, द्वितीय क्रमांक 51,000 आणि तृतीय क्रमांक 11,000 हे विभागून देण्यात येईल. सन्मान हॉटेलशी आपण संपर्क साधायचा आहे. उलट आपण यावी षटक समाप्त झालं. षटक क्रमांक आपण पाहिलं तर या ठिकाणी माझ्या 5व्या षटकाची सांगता झाली. येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी. धावफलकावर धावा
तर पुन्हा एकदा उपस्थित क्रीडा रसिकांसाठी एक माहिती पोहोचवतोय मी. यानंतर स्पर्धा सुरू होतीये गांधी मैदानामध्ये स्वर्गीय राणा राहुल प्रीमियर लीग. तर ती स्पर्धा आहे 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या दरम्यान 5 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. 38 धावांची गरज आहे. 12 चेंडू, गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. अंतिम लढत आणि पाहूया अंतिम लढत 1 लाख रुपये आणि भव्य चषकाचा मानकरी कोणता संघ ठरेल याचं उत्तर मिळेल येणाऱ्या 12 चेंडूमध्ये. स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स विरुद्ध अनबॉक्स मोबाईल स्पोर्ट्स यांच्यामध्ये सुरू असलेली ही लढत. गोलंदाजीसाठी येतोय अवधूत पाटील संघनायक. या ठिकाणी अर्थातच मेडिकल कॉलेजच्या एंडकडून पहिला चेंडू या षटकातला. सीमासाठी यावेळी आपण पाहिलात हा चेंडू पंच स्वैर इशारा करतात. 1 धाव आणखीन धावफलकात वाढेल. आता मात्र 12 चेंडू आणि 37 धावांची गरज समोर असताना लाडक्या मायबाप प्रेक्षक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित या सामन्याचा आनंद घेतात. कारण कोल्हापूर प्रीमियर लीग चौथं पर्व ज्याचा प्रथम क्रमांक 1 लाख आणि भविष्य का मानकरी कोण ठरणार या दोन संघांमधील याचं उत्तर आपल्याला काही क्षणात मिळेल. वळूया आपण मैदानाकडे. अवधूत पाटील गोलंदाज. पुढचा चेंडू यावेळी मात्र चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू इथे पाहतात तो स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जातोय. पंचाचा येतोय चौकार. 4 धावांचा इशारा. 38 धावा दाबल. 33 धावांची अजूनही गरज. 10 चेंडू 11 चेंडू आणि 33 ची गरज. चांगला फटका इथे पाहायला मिळाला. चौकार आला तो सिमान काळीच्या माध्यमातून. 4 धावांचे योगदान. 33 ची गरज आहे. 11 चेंडूचा खेळ बाकी. पुन्हा एकदा या षटकातला पुढच्या चेंडूसाठी यावेळी चेंडूचा पाठलाग केला होता. अर्थात चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहतात क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय आणि हा चेंडू इथे मात्र फेकतोय. इथे फलंदाज अर्थात धावचीच्या रूपाने सीमांची खेळी मात्र इथे समाप्त. 5वा धक्का या ठिकाणी स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स या संघाला. नवीन फलंदाज मैदानातील एकूण ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो यशस्वी क्रिकेट स्पर्धा. कारण कोणत्या प्रकारचं या ठिकाणी गैरवर्तन आपल्याला पाहायला मिळालं नाही. कोणत्या प्रकारचं गालबोट या स्पर्धेला लागलं नाही आणि त्यामुळे 4थं वर्ष या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या रीतीने इथे पाहायला मिळालं. निश्चित पुढील वर्षासाठी त्यांचा निश्चित उत्साह वाढलेला असेल. हे देखील क्रिकेटचं योगदान इथे पाहायला मिळतं. क्रीडा रसिकांसाठी विनंती आहे की आपण आपली उपस्थिती लावायची आपल्या खेळाडूंना उत्साह वाढवण्यासाठी. सामना संपला की दुसऱ्या मिनिटाला इथे बक्षीस समारंभ सुरू होणार आहे. जास्तीत जास्त क्रीडा रसिकांनी इथे बक्षीस समारंभाला आपली उपस्थिती लावायची आणि जे कोण ह्या ज्या प्रत्येक घटकाचा ज्या प्रत्येक व्यक्तीचा कोल्हापूर प्रीमियर लीगला हातभार लागलेला आहे त्या 38 धावा धाबलकावर. 33 ची गरज आहे. तेथे धावांची गरज आहे. चेंडू बाकी आहेत. नवीन फलंदाज योगेश कदम मैदानामध्ये. चेंडू बाकी आहेत. आता मात्र आपण पाहतात 33 ची गरज. 10 चेंडू आणि 33 धावा म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 3.3 धावांची गरज आहे. वळी आपण मैदानाकडे. पुढचा चेंडू यावेळी चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला मात्र चेंडू आपण पाहिला शॉर्ट थर्मॅनला गेला. इथे शॉर्ट थर्मॅनला क्षेत्ररक्षक उपस्थित त्यांनी चेंडूला अडवलंय. कोणती धाव येत नाहीये. येणारे 9 चेंडू आणि 33 धावा. क्रिकेट हा अनिच्छेचा खेळ ज्याला सरड्याप्रमाणे रंग बदलला क्रिकेट असं ज्याला म्हणलं होतं. ज्याप्रमाणे राज्यकर्ते रंग बदलतात तसंच क्रिकेटमध्ये रंग बदलतात. होत्याचं नव्हतं कधी होत सांगता येत नाहीत. हे आपण अनेक क्रिकेट स्पर्धामध्ये पाहिलं. त्यामुळे आता मात्र समीकरण 9 चेंडू 33 धावांची गरज समोर असताना चौकार षटकाराने कदाचित निर्णय इथे बदलू शकेल. पण इथे अचूक गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. यावेळी हवेतून खेळलाय. चेंडूला आता पॉईंट क्षेत्रामधून खेळण्याचा प्रयत्न केला. 3 क्षेत्र चेंडूचा पाठलाग करतात. इथे एक कव्हर पॉईंट मधून क्षेत्र चेंडूवर येईल तोपर्यंत मात्र सहजगत्या 2 धावा इथे धावपलकार नोंदवल्या गेल्या. 2 धावा मिळाल्या. 8 चेंडू 31 एकूण धावपलकार धावा येतात त्या 40. 8 चेंडू आणि 31 ची गरज आहे. एका बाजूला योगेश कदम दुसऱ्या बाजूला सुरेश सिगलगार 2 या व्यक्ती धावसंख्या खेळताना. रिव्हर्स सेप या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज पूर्णपणे बीट झाला. पण क्षेत्र या ठिकाणी पंच दर्शवता चेंडू सोयरी येतोय. 1 धावेचं आणखीन एक योगदान. 8 चेंडू 30 धावा.
गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. अवधूत पाटील आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन या ठिकाणी पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू. यावेळी ह्या चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न केला होता. आपण पाहता क्षेत्ररक्षक यावेळी चेंडू घेत होते पण तत्पर्यंत चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे येतो एक शानदार गगनभेदी षटकात 6 धावांसाठी. एकदा वाढ झाली. हा षटकार येतो फलंदाज सतीजत या धावफलकावर. 24 धावांची अजूनही गरज आहे. येणारे चेंडू बाकी आहेत ते 7 चेंडू आणि 24 धावा. षटकाराने पुन्हा एकदा समीकरण पुन्हा एकदा बदललंय. स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स संघाच्या निधीत आशीचा किरण या ठिकाणी दाखवला गेला. तो फलंदाज सूरजच्या बॅटमधून 8 या वैयक्तिक धावसंग्रह खेळत असताना या षटकात यातला शेवटचा चेंडू. या षटकातला पुन्हा एकदा गोलंदाज तयार. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न इथे मात्र पाहतात. यावेळी चेंडू जातोय तो अर्थातच पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार आणि तोपर्यंत पंचांचा नो बॉलचा इशारा. 1+1 2 धावांचं योगदान इथे धावफलकावर मिळेल आणि पुढचा चेंडू मात्र अर्थातच फ्री हिट 49 धावा धावफलकावर. 49 आता मात्र 22 धावांची गरज आहे. आतापर्यंत 5 फलंदाज मैदानातून गमावले गेलेत. ते स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स पाट 6व्या आणि 7व्या क्रमांकाचा फलंदाज या ठिकाणी किल्ला लढवतात आणि दाखवलंय बच्चन के और भी लढेंगे सरसलामत तो पकडूया. 7 चेंडू बाकी 22 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. अवधूत पाटील आणि समोर फलंदाज योगेश कदम. 7 चेंडू 22 ची गरज असताना पंचाच्या डावकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू. यावेळी या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. अर्थातच चेंडू खूप चांगलं योगदान इथे मिळालं. षटक देखील समाप्त झालं आणि आता आपण पाहणार आहोत मंचावर या. सलीम भैया सगळं ओके आहे ना? तिथं कोण आपलं काम करणार असेल तर त्यांना सोपून तुम्ही इथे येऊ शकताय. 6 चेंडू राहिले. ठीक आहे, संपूर्ण सामना. तर आता मात्र शेवटचं षटक 18 धावांची गरज. हे षटक आपण या ठिकाणी समाप्त झालं. धावफलका धावा येऊन पोहोचल्या त्या तब्बल 53. आपल्या माहितीसाठी मी एक पोहोचवतो. हे पहा, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज सामना होता. एका षटकामध्ये 24 धावांची गरज होती. तर त्या ठिकाणी ते 24 धावा मारून वेस्ट इंडिजनं तो सामना जिंकला होता. इंग्लंडच्या गोलंदाजाचा खरबूज समाचार घेतला होता. या ठिकाणी आता फक्त 6 चेंडू मध्ये 18 धावांची गरज आहे. क्रिकेट हा अनप्रिडिक्टेड का म्हटलं जातं, अनिश्चितच खेळ, ते आता तुम्हाला समजलं असेल. 6 चेंडू आणि 18 धावा. 6 चेंडू आणि 18 धावा. सुहास पवार डोंबोलीचा, ज्यांना एका षटकामध्ये 60 धावांची होती. बंगालमध्ये ती क्रिकेट स्पर्धा होती, पश्चिम बंगालमध्ये, आणि त्या 6 चेंडूमध्ये त्यांनी 60 धावांचं योगदान देखील दिलं होतं. जीवित म्हात्रे मुळेखंड उरण रायगडचा खेळाडू, ज्याने एका षटकात 42 धावांची गरज असताना त्या 42 धावा देखील कुठून काढल्या होत्या. हा क्रिकेटमधला योगदान तुम्हाला पाहायला मिळतं. येणारे 6 चेंडू 18 धावांची गरज. गोलंदाज विवेक लोंढे शेवटचं षटक घेऊन येतोय. स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स आणि अनबॉक्स मोबाईल स्पोर्ट्स यांच्यामध्ये सुरू असलेल्या अंतिम फेरीची लढत कोण जिंकणार, प्रथम क्रमांक 1 लाख आणि भविष्याचा मानकरी ठरणार, आणि या ठिकाणी अर्थात आजचा दिवस साजरा करणार, याचं उत्तर येणाऱ्या 6 चेंडूमध्ये पाहायला मिळेल. योगेश कदम 4 या धावसंख्येवर, तर सुरेश शिकलकर या ठिकाणी खेळतोय वैयक्तिक 9 या धावसंख्येवर. समोर फलंदाज खेळणी तयार आहे. सूरज शिकलकर याडवी खेळण्याची तयार आहे. 6 चेंडू 18 धावा. 6 चेंडू 18 धावा. 6 चेंडू मध्ये 18 धावा. प्रेक्षकांना नजरा खेळून ठेवायच्या त्या सामन्यावरती. विपुल लोंढे गोलंदाज या ठिकाणी येतोय. कोण जिंकणार, प्रथम क्रमांकाचा मानकरी, याचं उत्तर मिळेल येणाऱ्या 6 चेंडू मध्ये. वळू आपण मैदानाकडे. यावी पहिला चेंडू या षटकातला
बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतलाय. चेंडू आपण पाहतात अर्थातच वाडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये. इथे मात्र आपण पाहिलं तर ती सुंदर झेल या ठिकाणी घेतला गेला आणि ह्या चेंडूवर फलंदाज बाद. येणारी 5 चेंडू 18 धावांची गरज. सुरेश शकलकर याची फलंदाजी समाप्त झाली. त्याने एक षटकाराच्या मध्ये 9 धावांचं योगदान दिलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल. 5 चेंडू 18 धावांची गरज समोर असताना असं वाटत होतं की या ठिकाणी एक चौकार येईल का, परंतु क्षेत्ररक्षक आपण पाहिलं थोडासा चेंडू हवेमध्ये असताना झेल घेतला गेला आणि इथे मात्र सुरेशची खेळी मात्र इथे समाप्त केली. नवीन फलंदाज मैदानामध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये जरा फलंदाजाचं नाव सांगा. योगेश कांबळे नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानात येते. 5 चेंडू 18ची गरज असताना काय घडणार, काय बिघडणार क्रिकेटच्या क्रुशदा चेंडूच्या युद्धामध्ये. वळी या मैदानाकडे. पुढचा चेंडू पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळी मात्र आपण पाहतात पंचाकडे दाद मागितली गेली. इथे चेंडू गेला तर शॉर्ट थर्डमॅनला 1 धाव आणखी धावफलक इथे नोंदवली गेली. 17ची गरज आहे. 54 धावा धावफलक आल्यात. येणारे चेंडू बाकी आहेत ते 4 चेंडू 17 धावा. 4 चेंडू 17 धावा. हळूहळू आपण पाहायला मिळतं समीकरण थोडंसं निश्चितच जवळ येताना पाहायला मिळालं. खरं तर मॅच संपताच ताबडतोब बक्षीस समारंभाला सुरुवात होईल याची नोंद घ्यायची आहे. ज्यांचाही हातभार लागला या स्पर्धेकरता बहुमोल सहकार्य त्यांनी हे मैदान सोडून जाऊ नये. इथंच आपण थांबायचं आहे. वळी या मैदानाकडे गोलंदाज तयार. यावी चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे आपण पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक येतो चेंडूवर इथे चेंडूला अडवतोय. दुसरी धाव देखील सहजगत इथे पूर्ण केली. 2 धावांचं इथे योगदान इथे मिळालं. 56 धावा धावलकार 15 धावांची गरज. येणारी चेंडू बाकी 3 चेंडू 15 धावा. येणारा चेंडू अतिशय महत्वाचा. या चेंडूवर एखादा चौकार किंवा षटकाराचं समीकरण पूर्णपणे बदलू शकतं, पण जर तर या शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान नाही असं म्हणतात. येणारे 3 चेंडू 15 धावांची गरज. लगेच ही स्पर्धा संपल्याबरोबर लगेच बक्षीस वितरण समारंभ सुरू होईल. त्यामुळे लाडक्या मायबाप प्रेक्षकांना विनंती की आपण समोर यायचं अतिथी समोर. दरम्यान यावी आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातो तो मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडू येतोय. चेंडूची फेकी इथे करेल यशच्या दिशेने. इथे पाहणार काय घडतंय. पंचांकडे दाद मागितले गेले परंतु फलंदाज सुरक्षित या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 धावा धावफलकावर. येणारे 2 चेंडू आणि 13 धावा. तर पुन्हा एकदा या सामन्यातील पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो या स्पर्धेमध्ये ज्यांचं मोलाचं सहकार लाभलेलं आहे त्यांचा स्पर्धा समितीतर्फे खूप खूप धन्यवाद. आणि ज्या संघांनी संघ मालकांनी 16 संघ मालकांनी या स्पर्धेमध्ये यशस्वी संघ आपला सहभाग नोंदवला त्याबद्दल मी कोल्हापूर प्रीमियर लीग तर्फे त्यांचा मनपूर्वक आभार मानतो. स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स या संघाला 2 चेंडूमध्ये 13 धावांची गरज आहे. या चेंडू अति निर्णायक ठरेल. या चेंडूवर षटकाराला तर कदाचित पुन्हा एकदा सामन्यामध्ये स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स संघ येऊ शकतो. एखादा नो बॉल वाईट सामन्याचे चित्र पुन्हा एकदा बदलू शकतो. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं हे आपण अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये पाहिलं. त्यामुळे आता 2 चेंडू 13 धावा लक्ष समोर असताना गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. पुढचा चेंडू 7-8 फॉलोचा रनर बाय पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने. दोन चेंडू 13 धावा. समीकरण महत्वाचा चेंडू. या चेंडूवर मात्र इथे आपण पाहिलं तर अर्थातच निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळाला. आणि आता सामन्याचं चित्र पूर्णपणे बदललं. अनबॉक्स मोबाईल स्पोर्ट्स संघ विजयाच्या उंबरठ्यावर पाहायला मिळतं. येणारा 1 चेंडू 13 धावांची गरज असताना मैदानात कोणी जाऊ नका. अजून 1 चेंडू बाकी आहे. मैदानात कोणी जाऊ नका. छोट्या दोस्तांना विनंती आहे. सामना संपलेला नाहीये. सामना संपलेला नाहीये. 1 चेंडू 13 धावांची गरज. बाळ मागे रे. छोट्या दोस्तांना विनंती आहे बाजूला व्हायचंय. पाठीमागे या. छोट्या मुलांनो छोट्या दोस्तांनो सामना संपू द्या. एक चेंडू 13 धावांची गरज. चला गोलंदाज आपण चेंडू टाकून घ्यायचा. चला गोलंदाज पुढे या. सुरू करा गोलंदाज. आपण प्ले मध्ये राहायचंय. गोलंदाज आपण प्ले मध्ये राहा. गोलंदाज आपण प्ले मध्ये राहा. प्रेक्षकांच्या मैदानामध्ये आगमन या ठिकाणी होत आहे. प्ले मध्ये राहा.
सर्व मुलांना विनंती आहे, आपण सामना संपलेला नाहीये, आपण मैदानात का गेला? गोलंदाज आपण प्ले मध्ये राहा, चला गोलंदाज विनंती आहे, चेंडू फेकायचा आहे. प्ले मध्ये राहा गोलंदाज. फलंदाज आपण आपली जागा घ्यायची आहे. फलंदाज आपली जागा घ्या. फलंदाज आपली जागा घ्या. चेंडू चला प्ले मध्ये. गोलंदाज विनंती आहे, आपण चेंडू टाकून घ्यायचा आहे. अंतिम चेंडू, एक चेंडू 13 धावांची गरज स्वर्गीय संग्राम पाटील स्पोर्ट्स या संघाला. आणि अंतिम चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. देवखलंडे गोलंदाज अहो प्ले मध्ये चेंडू फेकून घ्या. गोलंदाज आपण जरा रोखू आयोजकांना शकत नाही प्रेक्षकांना. सहकार्य करा. तर या पाठलाग या करताना एक चेंडू मध्ये गरज असताना अर्थातच हा सामना अनबॉक्स मोबाईल स्पोर्ट्स या संघाच्या माजूने पूर्णपणे पंच झुकलेला आणि पंच थांबा, दर्शवतील. हे, काका 2 मिनिट थांबा. चला पंचांना विनंती आहे, सामन्याचा निकाल जाहीर केला समितीकडूनच आहे, कारण की प्रेक्षकांना आपण थांबवू शकत नाही. मी गोलंदाजांना वारंवार सांगत होतो प्ले करा. चेंडू झाला असता त्या मिनिटांमध्ये. चला बक्षीस समारंभ सुरुवात करायची आहे. विनंती आहे